आज आपल्याला इथं मार्गदर्शन होणार आहे. मी आता विनंती करतो की शारंग सरांनी प्रथम आता भरपूर विद्यार्थी 123 विद्यार्थी पार्टिसिपंट जवळपास यात आता आलेत. सर्व विद्यार्थी किंवा पालक या सर्वांचं मी या वेबिनार मध्ये स्वागत करतो आणि आता पुढे बोलण्याची शारंग सरांना मी आता विनंती करतो की त्यांना आपला पुढचा जो काही त्यांचा प्रोग्राम असेल तो कंटिन्यूअस करावा. येस, थँक्यू सर. शारंग सर एक मिनिट. हा, हॅलो. हा, बोला सर. सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की आपल्याला आस्मी आणि सुपर अभिनव सायन्स अकॅडमी गडिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम आपण अरेंज केलेला आहे त्या कार्यक्रमाचा प्रत्येकानं अगदी पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे. प्रत्येकानं समोर आपल्याकडं एक नोटबुक आणखी पेन असायलाच पाहिजेत, कारण जे शारंग सर सांगणार आहेत ते अतिशय महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं. त्यामुळे प्रत्येकानं नोटिंग करायचे आहेत. आपल्याला ज्या ज्या गोष्टी अति महत्वाच्या वाटतात ते लिहून घ्यायच्या आहेत. कट ऑफ सर सांगणार आहेत. प्रथमतः सरांनी हे अरेंज केलं त्याबद्दल सरांचं मनापासून आभार. सर, आपण हा कार्यक्रम आज 12th मध्ये जी मुलं आता ऍडमिट झालेली आहेत, म्हणजे 11th त्यांचा बेस पक्का आहे आणि त्या 12th मध्ये इनकमिंग झालेली मुलं जे आहेत त्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण त्यांना संबोधन करणार आहातच. उद्या आपल्याला जी आपली फाउंडेशनची मुलं आहेत, म्हणजे जी 11th ला आता एंट्री केलेली आहेत, जी 10th पास आउट जातात म्हणजे एक्झाम त्यांची कॅन्सल केली, ती बॅचच्या मुलांचं आपण उद्या अरेंज करायचं आहे. त्यामुळं मी शारंग सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे काही प्रेझेंटेशन असेल त्याने आपण चालू करावं. धन्यवाद. थँक्यू सर. मी फक्त माझं प्रेझेंटेशन ऑन करतोय. मला फक्त सूरज सर रिप्लाय द्या की माझं प्रेझेंटेशन दिसतंय आणि माझा आवाज नीट ऐकू येतोय का? येस, तुमचं प्रेझेंटेशन. ओके, येस, थँक्यू. पहिल्यांदा मी एक विद्यार्थी पालकांना क्लिअर करतो की तुम्हाला गडिंग्लज सारख्या ठिकाणी तिथून कुठेही पुणे नाही, मुंबई नाही, इव्हन कोल्हापूर सारख्या शहराच्या ठिकाणीही यायला लागत नाही. तुम्हाला तुमच्या गडिंग्लज मध्येच आपल्याला तालुका ठिकाणीच आपल्याला हे जे चांगल्या पद्धतीचं ते पण इंजिनिअरिंग आणि मेडिकल सारख्या फाउंडेशन जे देण्यापासून ते पूर्ण त्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होईपर्यंत काळजी घेणारे क्लास तुम्हाला तिथं कोचिंग अवेलेबल झालेलं आहे. सो पहिल्यांदा सुपर अभिनवच्या सगळ्या शिक्षकांसाठी कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही पैसे बघितले तर कधी मोठ्या सिटीमध्ये जास्त मिळतात, तरीही तुम्ही विद्यार्थ्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ह्या पद्धतीचं काहीतरी काम करावं अशी प्रेरणा घेऊन काम केलं. त्याबद्दल खरंच सगळ्या टीमचं तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. आस्मी देखील संस्था अशा पद्धतीनं काम करायचा नेहमी प्रयत्न करत असते. आस्मीच्या माध्यमातून आम्ही दरवेळी जास्तीत जास्त शहर असेल, गाव असेल, अगदी खेड्याचं ठिकाण असेल तिथपर्यंत जाऊन विद्यार्थ्यांना ऍटलिस्ट करिअर मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. सो बेसिकली मी माझी इंट्रोडक्शन करून देत असतानाच आस्मीची इंट्रोडक्शन होते असं मी बऱ्याच वेळा सांगतो. सो मी माझी इंट्रोडक्शन वेगळी सेपरेट करून देत नाही. आस्मीच्याच इंट्रोडक्शन मध्ये माझी इंट्रोडक्शन लपलेली आहे. सो माझं नाव शारंग कट्टी. मेकॅनिकल असं एज्युकेशन माझं कम्प्लीट झालं. तसा 10वी-12वीचा परफॉर्मन्स भरपूर चांगला होता. मॅथमॅटिक्स आवडता विषय होता आणि त्याच्यानंतर असं जाणवलं की मला मॅथ्स चांगला आहे, म्हणजे मला MSc BSc करायचं आहे आणि मला एक चांगला शिक्षक बनायचं. कारण पहिल्यापासून थोडंसं डोक्यात होतं की काहीतरी सोशली ऍक्टिव्ह राहण्यासाठी आणि मला स्वतःसाठी थोडा वेळ काढता येईल असं काहीतरी काम करायचं आहे. आणि शिक्षक ह्याच्यासारखा सोशल अँगल कोणाकडेच नसतो. म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांना मोठा संपर्क आणि त्यातून आपले विचार पूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून आपल्याला काम उभं करण्याची शक्यता, ह्याच्यासाठी मला शिक्षक बनायचं होतं. ऑफकोर्स घरच्यांनी थोडंसं सांगितलं की अरे तू शिक्षक कशाला बनतोय, तुला इंजिनिअरिंग कर, तुझं एवढं मॅथ्स चांगलं आहे. तर मी मग अभ्यासाला लागलो. 10वी नंतर 11वी-12वी केली, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. इंजिनिअरिंग करत असताना पण कधी अडचण आली नाही. चांगला अभ्यासच प्रत्येक वेळी करायचा प्रयत्न केला. दरवेळी एक असं सांगितलं जातं, तुम्ही आता सगळे 11वीतून 12वीत गेलेले विद्यार्थी आहात, तुम्हाला एक अनुभव असेल की 10वीला एकदा अभ्यास कर रे,
पुढे नंतर सगळं सोपं आहे असं सांगितलं होतं. नंतर 11वीला आल्यावर कळतं की हे सांगितलेलं सगळं खोटं आहे. 10वीत एक वेळ अभ्यास केला नसता तरी चालला असतं, चांगले मार्क पडले असते, पण 11वी आणि 12वी फार महत्वाची आहे. सो 11वी-12वी फाउंडेशन असतं. तिथं जो कोणी चांगला अभ्यास करतो तोच पुढे टिकतो. सो 11वी-12वी करायला लागते. मी याच्याही पुढची एक गोष्ट सांगून ठेवतो की तुम्हाला फक्त आणि फक्त 12वी पर्यंत अभ्यास नाही करायचा आहे, तर तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये पण भरपूर अभ्यास करायला लागणार आहे. कारण ज्यावेळी जे पालक तुम्हाला हे सांगतायत ते डेफिनेटली सांगत असताना एवढीच काळजी घेतात की फारच मोठं एम तुमच्या समोर ठेवलं ना की तुम्ही ते करायलाच जात नाही. स्लो 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 एक एक स्टेपिंग स्टोन देत गेलो आपण, तर मग ते विद्यार्थ्यांनाही दिसतं की अरे थोडंसं अंतर राहिले, चाल रे, थोडंसं अंतर राहिले, चाल रे. असं करत 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 आपण ते बरोबर त्याला पाहिजे त्या योग्य ठिकाणी पोहोचवत असतो. असंच शिक्षकांचं नेहमी मार्गदर्शन असतं. मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मुद्दामून भीती घालत नाहीये, पण सांगायचं माझं काम आहे की जर का तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये एंट्री मिळाली ना, तर ते सांगतात ते सगळं बरोबर. नाहीतर हा स्ट्रगल पिरियड अजून वाढतो. जर का तुम्हाला चांगलं कॉलेज नाही मिळालं, तर ते जॉब हुडकणे, आपल्याला चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन मिळतंय का नाही, इथपासून सुरुवात असणे, हे प्रॉब्लेम खूप येतात. त्यामुळं 11वी-12वीत ज्याचं फाउंडेशन चांगलं असेल, त्याला भरपूर चांगली संधी पुढे मिळते. सो आम्ही काय काम केलं, तर 11वी-12वीला म्हणजे माझ्याबद्दलची स्टोरी की मलाच माहिती नव्हतं की बिट्स काय आहे. मॅथ्सचा स्टुडंट होतो, पण बिटसॅट सारखी एखादी एक्झामिनेशन देऊन मला माहित नाही मी क्वालिफाय केली असती की नाही, पण मी ऍटलीस्ट दिली तरी पाहिजे होती. और आमच्या वेळी जेई नव्हती, AI-EEE होती. सो AI-EEE थ्रू कुठं कुठं जाता येतं. चांगले चांगले NIT सारखे ऑप्शन्स होते, पण मला माहितीच नव्हतं की असं काहीतरी देता येतं. सो हे ऑप्शन्सच माहिती नव्हते, त्यामुळे IIT, NIT किंवा ह्या सारख्या बिट्स सारख्या एक्झाम मी मुकलो. आणि बरेचसे माझे मित्र की त्यांना माहित होतं, जे पुण्यात शिकायला होते आणि त्यांना माहित होतं, पण ते काही कारणास्तव स्कोर करू शकले नव्हते. अशा पद्धतीचे माझ्या कॉलेजला जॉईन झाले होते. सो मी तुमच्यासारखाच एक सांगलीमध्ये राहिलेलो, वाढलेलो, मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकून पुढे आलेलो मुलगा आहे. आणि मला जर का 10वी-12वीला मॅथ्स आवडत असताना मॅथ्समध्ये करिअर करावं असं वाटलं आणि त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये सगळे विषय घेऊन पास झालो. पण हे करत असताना ज्यावेळी मला कळालं, थर्ड इयरला होतो, थर्ड इयर मध्ये असं मला जाणवलं की अरे हे काहीतरी काम आहे ना, ह्याच्यापेक्षा लोकांना बरेच ऑप्शन्स म्हणजे माहितीच नाही आहेत. मी इंजिनियर होतो, मी इंजिनियर मधलं काम करायला सुरुवात केलं. मग IIST काय आहे, स्पेस टेक्नॉलॉजीज मध्ये कोणाला जायचं आहे, पेट्रोलियम इंजिनिअरिंग काय आहे, तिथं कसं जाता येईल लोकांना, हे तरी ऍटलीस्ट आपण सांगू शकतो. ICT नावाचं मुंबईचं कॉलेज एवढं देशभरात का फेमस आहे, हे तरी आपण मुलांना सांगू शकतो. म्हणून माझ्याच शाळेपासून ही सुरुवात केली. आणि तिथं असा रिस्पॉन्स एवढा भारी मिळाला की तिथं त्यावेळी काही कमर्शियल टर्म्स नव्हत्या, पैसे मिळवणे हा उद्देश नव्हता. शिकणारा एक विद्यार्थी ज्याला काहीतरी विद्यार्थ्यांसाठी काम करावं असं वाटतं, तो आला होता आणि काहीतरी माहिती सांगायचा प्रयत्न केला होता. सो तिथं भरपूर छान मला रिस्पॉन्स मिळाला आणि पालक माझा नंबर घेऊन, मुख्याध्यापकांकडून नंबर घेऊन कॉल करायला लागले. सो मला जेवढी माहिती माहित होती तेवढी मी दिली, पण प्रत्येकालाच थोडी इंजिनियर व्हायचंय, प्रत्येकालाच थोडी IIT ला आणि NIT ला जायचंय. प्रत्येकाचं काही ना काहीतरी एम स्वतःचं वेगळं होतं. सो त्या एम पर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबणं गरजेचं होतं, पण मला ते माहिती नव्हतं. सो त्यावेळी मी थोडंसं ठरवलं की काय करता येईल. तर त्याच वेळी माझं तसे रिलेशन मध्येच आहेत, भाऊच आहेत माझे, आणि त्यांनी मला त्याच्याबद्दल एका ऑर्गनायझेशन मध्ये, NGO होती, त्या NGO मध्ये काम करत होते आणि त्यांनी थोडीशी कल्पना समोर ठेवली की अरे अशी अशी एक NGO आहे, त्या पद्धतीनं आपण ऑलरेडी ते थोडासा 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना सगळे पुढचे ऑप्शन सांगायचं काम करतात. सो त्यावेळी मी थोडंसं असं ठरवलं की अरे 12वी झालेले, ग्रॅज्युएट झालेले, भारताबाहेर जाऊन कसं शिकायचं आहे हे जर का लोक सांगू शकतात आणि त्याच्यातून जर का प्रॉपर अर्निंग करू शकतात, तर 9वी-10वी नंतर त्यांना काय करायचं हेच सांगणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही एक छोटी अस्मी नावाची ऑर्गनायझेशन चालू केली आणि त्याच्यात आम्ही गेले 7 वर्ष काम करतोय. सो अस्मी, अलायन्स ऑफ अ स्टुडंट फॉर मेंटरिंग अँड इनोव्हेशन. समोर माझा आणि अनिश सरांचा फोटो दिसतोय. दोघ जण आम्ही याच संस्थेतून आमचं दोघांचं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर लगेच ह्याच्यात जॉईन झालो आणि आम्ही ही कंपनी पुढे आता रन करतोय. सो बेसिकली अस्मीचं काम आहे करिअर एंट्रन्स ऍडमिशन ह्याच्यात काम करणं. आता तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात, तुम्ही ऑलरेडी करिअर फिक्स केलंय असा माझा अंदाज आहे. तुम्ही करिअर काय करायचं आहे, तर सायन्समध्ये यायचं आहे. सायन्समध्ये येण्यासाठी काय स्किल सेट लागतो तो तुम्ही विचार केलाय आणि त्याच्यानुसार तुम्ही याच्यात एंट्री केलेली आहे. आणि सायन्स एक असं फील्ड आहे, एवढं क्लिअर करून सांगतो मी माझ्या अनुभवातून, माझा जेवढा अभ्यास आहे त्याच्यातून, की तुम्ही ह्या फील्डमधून कुठल्याही फील्डमध्ये एंट्री करू शकता. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये जायचंय म्हणून सायन्समध्येच या. तुम्हाला जिथं जायचं आहे ना, तो ट्रॅक पक्क करणं म्हणजे करिअर गायडन्स. तो तुम्हाला पाथवे क्लिअर झाला पाहिजे. हे काम आम्ही करिअर गायडन्स मध्ये करतो. मग त्याच्यात स्किल्स काय आहेत तुमच्या, तुम्हाला इंटरेस्ट काय आहे,
तुमचं फ्युचर कसं तुम्हाला प्रेडिक्ट करता येईल का, आणि तुमचं आत्ताच्या करंट सिनारिओ म्हणजे आपण त्याला तुमची करंट कंडिशन म्हणू शकतो, सिच्युएशन म्हणू शकतो, म्हणजे फायनान्शियल असेल, जेंडर वाईज असेल, रिजन वाईज असेल, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करू. म्हणजे मला एखादं कॉलेज जम्मू काश्मीरच पाहिजे, हट्ट धरण्यात काही पॉईंट नाही, कारण जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला एनआयटी सोडून कुठे एंट्री मिळणारच नाही. सो असे जे काही ऑप्शन्स आहेत ते रिजनल किंवा एखादा याला मोठं कॉलेज कुठलं तरी हवं, त्याची फी भरपूर जास्त आहे, आपल्याला अफोर्ड होत नाही, तर त्या दृष्टीनं त्याचं करिअर निवडणं ही थोडीशी गरजेची गोष्ट असते. जसं की पायलट व्हायचं असतं बऱ्याच लोकांना, खर्च परवडत नाही, कोट्यावधी रुपये खर्च आहे. So अशा गोष्टींमध्ये मार्गदर्शन करायला अस्मीनं सुरुवात केली. जाणवलं असं की फक्त करिअर ऑप्शन सांगून आपण अर्धवट काम करतोय, लोकांच्या उलट आपण नुसतेच अरे एवढे ऑप्शन आहेत आपल्या समोर, अकाउंटन्सीमध्ये पण करता येतंय, डिफेन्समध्ये पण जाता येतंय, पण त्याच्यातल्या परीक्षा सांगितल्या तर त्या युनिव्हर्सिटी पर्यंत, त्या कॉलेजपर्यंत पोहोचतील. त्यामुळे एंट्रन्स गायडन्स हा प्रोग्राम चालू केला, जो आज मी तुमच्यासमोर जास्त एक्सप्रेस करायचा ट्राय करणार आहे. आणि त्याच्यानंतर ऍडमिशन, म्हणजे तुम्ही परीक्षा दिल्या, त्याचा स्कोर छान आला, आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती डॉक्युमेंट्स, फी स्ट्रक्चर, त्याच्यानंतर त्या कॉलेजचे प्रेफरन्स, कुठलं कॉलेज बेस्ट आहे, मी कुठली ब्रांच निवडली पाहिजे, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. नॅशनल लेवल, स्टेट लेवल, अशा पद्धतीचं सगळं काम करायला अस्मीनं सुरुवात केली. सो आम्ही नेहमी म्हणतो की शिक्षक तुमचे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला टीचिंग देतात, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं जे काही तुम्हाला एज्युकेशनल रिलेटेड मटेरियल हवंय, जे काय तुम्हाला फंडामेंटल कन्सेप्ट हवेत, त्यात ते प्रोव्हाइड करतात. आमच्यासारखी ऑर्गनायझेशन तुम्हाला टाइमली अलर्ट्स देत आहे, SMS थ्रू असेल, कॉल्स थ्रू असेल, आपल्या ग्रुप्स थ्रू असेल, त्यामुळे तुम्हाला त्याचंही टेन्शन नाही की कुठला फॉर्म मिस झाला का, त्या फॉर्म बद्दलची माहिती पण आज तुम्हाला मिळणार आहे. सो हे सगळं मिळाल्यानंतर पण पुढची एक गोष्ट महत्वाची तुमच्याकडे राहते, ती जर का तुम्ही नाही केली तर आमच्या दोघांचेही कष्ट मे बी वेस्ट जाऊ शकतील, तो म्हणजे तुमचा अभ्यास. सो स्टडी हा तुमच्याकडचा रोल आहे, टीचिंग हा आपल्या शिक्षकांकडचा रोल आहे, आणि तिसरं गायडन्स म्हणजे तुम्हाला जो ऍडमिशन संदर्भातला लागणार आहे तो माझ्याकडचा रोल आहे. सो तुम्हाला एवढं सगळं बायफर्गेट करून छान एकदम तुम्हाला स्वतःलाच म्हणलं की स्वतः पुस्तकं वाचा आणि शिका, डेफिनेटली अवघड जाईल. जे काम 2 वर्षात करायचं त्याला मे बी 3 किंवा 4 वर्ष लागतील. जर का तुम्हाला हे सगळं कॉलेजचा अभ्यास करायचा म्हणलं, अजून 1 वर्ष जास्त जाईल. त्यामुळे तुम्हाला ते वर्ष वाचवणं आणि तुम्हाला एक्झॅक्ट गायडन्स देणं, हे 2 जर का बाकीचे लोक काम करत असतील तर तुमच्याकडे हा अभ्यासाचा महत्वाचा रोल राहतो. सो काही आपल्याला आता इंजिनिअरिंग आणि त्याच्यानंतर काही मेडिकल अशी आपल्याला माहिती घ्यायची. मला फक्त ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी मला फक्त रिप्लाय मध्ये कळवायचं आहे की तुम्ही PCM ग्रुपचे किती मुलं आहात, PCB ग्रुपचे किती मुलं आहात. आपण मेन्शन करून पाठवू शकता मला रिप्लाय मध्ये की PCM, PCB जे 12चे आहेत त्यांनी PCB 12, PCM 12, 11 असेल तर 11 टाका. नॉर्मली आज कोण 11चं जॉईन नसणार आहे, पण स्टील जर का कोण असेल तर त्यालाही मेन्शन करा, PCB किंवा PCM असं फक्त सर मेन्शन. नियरली 100 स्टुडंट PCB चे आहेत, ओके PCM चे 100 स्टुडंट आहेत, ओके आणखी 80 च्या आसपास PCB चे आहेत सर. म्हणजे जवळजवळ रेशो बऱ्यापैकी आहे. ओके 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 चालेल. सो मी थोडं कॉम्बिनेशन करत असताना पहिल्यांदा इंजिनिअरिंग स्टार्ट करतो. मी मुद्दामून फोकस्ड बोलतोय आता. कुणालाही काही याच्या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल तर मी शेवटी नंबर शेअर करणार आहे. आता आपण बोलत असताना स्पेसिफिक आपलं टार्गेट एक बरोबर 365 दिवसानंतर मला एक चांगला कॉलेजमधला इंजिनियर म्हणून जॉईन व्हायचं आहे किंवा मला मेडिकल स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं आहे. या एमनं आता आपण काही परीक्षांबद्दल बोलणार आहे. ऑफकोर्स हा करिअर गायडन्स हा पण याच्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग काय आहे हे थोडंसं मी सांगण्याचा प्रयत्न स्टार्टला करेन आणि मग बोलेन. सो इंजिनिअरिंग हे नक्की काय आहे? एक सायन्स नावाचा एक आपल्याला स्ट्रीम आपण सिलेक्ट केली, त्यात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे 3 सब्जेक्ट सिलेक्ट केले. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो हे सगळं मिळून सायन्स बनतं. सो त्यातला बायो आपल्याला चान्स मिळाला स्किप करायचा, त्याच्यात आपल्याला प्राणी किंवा वनस्पती शिकायला मिळालं असतं, ते आपण बाजूला ठेवला पार्ट, कारण त्याच्यात आपल्याला फारसा इंटरेस्ट नव्हता किंवा आपल्याला त्याच्यात पुढे फ्युचर करायचं नव्हतं. सो आपण सिलेक्ट केलं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. सो हे ज्यांचे 3 सब्जेक्ट चांगले असतात त्यांना अप्लाइड इंजिनिअरिंग किंवा अप्लाइड फिजिक्स आणि अप्लाइड केमिस्ट्री ह्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करायला जमला तर ते इंजिनियर चांगले होऊ शकतात. आता मॅथमॅटिक्स हा फाउंडेशनचा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मॅथ्स जर का नसेल तर माणूस त्या इंजिनिअरिंग मध्ये टिकणार नाही, याची गॅरंटी मी देतो. कारण प्रत्येक ठिकाणी मॅथ्स लागतं, अशी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला कधीच असं लागणार नाही की x²+y² आपण कुठेतरी फॉर्म्युला वापरायला आलोय आणि सॉल्व्ह करायला आलोय, म्हणजे प्रॅक्टिकल लाईफमध्ये. पण ज्यावेळी एखादा इंजिनियर सिव्हिल इंजिनियर म्हणून बनेल ना, त्यावेळी त्याला डॅमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना हेच फ्लुइड मेकॅनिक्स वापरायचं आहे. ज्यावेळी एखादा मुलगा गाड्या बनवणाऱ्या कंपनीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून जॉईन होईल ना, त्यावेळी त्याला हेच सगळे फॉर्म्युलेशन वापरून आपल्याला ते डिझाईन करायचं असतं. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल किंवा कम्प्युटर सायन्स मधलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल,
हे काय गोष्टी फक्त इंजिनिअरिंगला गेल्यावर मिळत नाही. त्यासाठी बेसिक फाउंडेशन लागतं मॅथमॅटिक्सचं. सो मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट तर सोडता येणारच नाही. ऍडिशनली त्याच्या बरोबर आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात त्या म्हणजे अप्लाइड फिजिक्स आणि अप्लाइड केमिस्ट्री. सो कोणाला केमिकल इंजिनियर व्हायचं आहे तर त्यासाठी केमिस्ट्री भरपूर इम्पॉर्टंट आहे. इन केस समजा तुम्हाला केमिकल इंडस्ट्री, फूड टेक्नॉलॉजी याच्यात फारसा इंटरेस्ट नसेल तर तुम्हाला 12वी नंतर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला एकदा सब्जेक्ट येईल, त्याच्यानंतर फारसा केमिकल तुम्हाला कधी फारसा त्रास देणार नाही. पण तो बेसिक थोडासा जो लागतो तेवढा पहिल्या वर्षी फक्त लागेल. पण फिजिक्स तुमची पाठ सोडत नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही कम्प्युटर सायन्स सारख्या किंवा IT सारख्या, सायबर सिक्युरिटी वगैरे आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या नवीन नवीन ब्रांचेस आलेले त्याच्यात फक्त तुम्हाला लागणार नाही. बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला फिजिक्स, मग तो पार्ट 2 लागेल कुणाला तरी इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड, कुणाला तरी ग्रॅव्हिटेशनल मोशन, रोटेशनल मोशन ह्यासारखा पार्ट 1 लागेल, पण फिजिक्स तुम्हाला लागणार आहे. सो ज्यांना माहिती आहे की आपल्याला ह्याच्यात अभ्यास करणं खूप चांगलं जमणार आहे त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग हे परफेक्ट फील्ड आहे मी सांगतो. मग आता जर का तुम्हाला चान्स मिळाला की चांगला इंजिनियर बनायचा तर मग कोण असं म्हणेल की मला मुद्दामून नाही मला KIT-लाच ऍडमिशन हवंय, मला बाकी मोठं ड्रीमच नाहीये. पहिल्यांदा प्रत्येकाचं महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज पाहिजे, देशातलं टॉप लेवलचं कॉलेज पाहिजे अशीच इच्छा असते. सो त्यासाठी परीक्षा कुठली असते ते आपण विचारात घेणं गरजेचं आहे. कोणताही इंजिनियर म्हटल्यानंतर त्याचा लॉजिकल ऍप्टिट्यूड खूप चांगला पाहिजे. सो लॉजिकल ऍप्टिट्यूड कोणाचा फास्ट असतो, चांगला असतो की जो थोडासा क्विक आहे, रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आणि हा क्विक रिस्पॉन्स कसा बनतो रे, तर प्रॅक्टिस मधून बनतो. सो हे जे काम आपल्याला 12वीत करायला लावतात ना, खूप टेस्ट सोडवणे, प्रॅक्टिस MCQ घेणे, ह्या सगळ्यातूनच आपल्याला हा ऍक्च्युअल इंजिनिअरिंग नंतर इंजिनिअरिंग शिकायला लागणारा तो फाउंडेशन आपला बनतोय, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे आता कंटाळा केला तुम्ही इंजिनियर मध्ये इंजिनियर बनणार, म्हणजे तुम्हाला कमी पॅकेज किंवा पॅकेज नसलेला, न प्लेस होणारा असा इंजिनियर बना. सो आत्ताचं प्रत्येक गोष्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सची फार इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात ठेवून आपण पुढच्या काही एंट्रन्सेस बघूया. सो पहिल्यांदा आपण बघत असताना नॅशनल लेवल एंट्रन्स बघूया. JEE, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन. तुमच्यासाठी एक्झॅक्ट टाइम आहे की ज्यावेळी तुम्हाला या परीक्षांची माहिती मिळायला लागली आहे, त्याच्या कॉलेजेस बद्दलची माहिती मिळायला लागली आहे आणि तुम्हाला 1 वर्ष अख्खं याला प्रिपरेशनला मिळणार आहे. सो तुम्हाला परफेक्ट टायमिंगला ही माहिती मिळालेली आहे. ज्यांना कोणाला ह्यातली माहिती इम्पॉर्टंट वाटते त्यांनी ती त्या त्यावेळी स्क्रीनशॉट काढला तरी चालेल, पण हाताखालनं जाईल, तुम्ही एखाद्या वहीमध्ये नोट डाऊन करून घेतलं तरी भरपूर युजफुल ठरेल. सो समोर जे चित्र दिसतंय ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वारंगळ याचं दिसतंय. चांगला कॅम्पस आहे, NITचा टॉपमोस्ट कॅम्पस आहे. अशा एकूण आपल्याकडं 32 NITs आहेत, त्यातली एक ही महाराष्ट्रात नागपूरला अवेलेबल आहे. याच पद्धतीनं I2IT म्हणतात त्याला, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ज्या मुलांना कंपल्सरी कम्प्युटर सायन्स इंजिनियर व्हायचं आहे, मला IT इंजिनियर व्हायचं आहे, ह्याच्यासारख्याच स्पेशली सॉफ्टवेअर च्या ब्रांचेसमध्ये जायचं आहे, त्यांच्यासाठी IIITs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज, या एकूण 26 अवेलेबल आहेत. आणि गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट म्हणतात त्यांना. त्याच्या GFIT ज्या आहेत, GFTI ज्या आहेत त्या एकूण आपल्याकडे 29 आहेत, त्यातलं एक आपल्याकडे औरंगाबादला अवेलेबल आहे. सो ह्या टोटल JEE मेन वरून आपण अप्लाय करू शकतो असे काही कॅम्पसेस आहेत. सो ह्या परीक्षेबद्दल काही माहिती घेऊया आपण. सो इलिजिबिलिटी क्रायटेरिया, ज्या विद्यार्थ्यांना 12वीला 75% पडतील तेच विद्यार्थी या परीक्षांना एलिजिबल होतात, पात्र ठरतात. तुम्ही JEE ला 99.99% मिळवला आणि बोर्डला जर का नीट मार्क नाही मिळवले तर तुम्हाला थोडंसं डिफिकल्टी होऊ शकते, म्हणजे तुम्हाला ऍडमिशन नाही मिळणार. आता ह्या 2 बॅचेस तर आपल्याला सुटल्यात. ज्या मागच्या वर्षी 12वीला होते त्यांचा हा रूल नव्हता. ह्या वर्षीला जे 12वीला आहेत त्यांच्यासाठी रूल हा 75%चा नाहीये, कारण त्यांचं बोर्ड नीट झालेलं नाहीये. मागच्या वर्षीचा थोडासा प्रॉब्लेम कोविडचा होता आणि ह्यावेळी तर परीक्षाच झाल्या नाही, त्यामुळे हा 75चा रूल काढून टाकला. पण तुमच्या वेळी हा मे बी 75%चा रूल असू शकतो. यात काय फार टेन्शन घेण्याची गोष्ट नाही की मला फक्त आता बोर्डचाच अभ्यास केला पाहिजे का. तुम्ही जो अभ्यास करताय फक्त आपल्या शिक्षकांचं फॉलो करा सांगतायत ते, हे 75% मिळणं तसं काही डिफिकल्ट गोष्ट नाहीये. 75% हे नॅशनल लेवलच्या कोणत्याही मी जे आता मेन्शन केल्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन पाहिजे तर गरजेचे आहेत. किंवा ते 20% म्हणतात, पण ते 20%च्या तुम्ही थोडंसं मागं लागू नका, ते समजणं थोडंसं डिफिकल्ट आहे. सोपं काम आहे, 75% 12वीला मिळवायचं आहे. फार मोठं टार्गेट नाही आहे, फार छोटंही टार्गेट नाही आहे. 75% मिळवणाराच विद्यार्थी ह्या परीक्षांच्या बाबतीत विचार करू शकतो. एक्झाम पॅटर्न लक्षात घेऊया आपण. एक्झाम पॅटर्न फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सवर क्वेश्चन असतात. एकूण प्रत्येक विषयात 30 क्वेश्चन असतात. त्यातले 20 क्वेश्चन जे असतात ना ते MCQ बेस्ड असतात, ज्याला ABCD 4 ऑप्शन आहेत आणि त्यातला एक आन्सर करेक्ट आहे, बाकी 3 चुकीचे आहेत. आणि 10 क्वेश्चन जे आहेत त्याला काही ऑप्शनच दिलेले नाही. त्याला तुम्ही डायरेक्टली विच न्यूमेरिकल जे काय न्यूमेरिकल व्हॅल्यू असेल ती
टाईप करायचे आणि त्याचं जे काय पुढे युनिट आहे तेही टाईप करून भरायचं. सो जे कोणी हा कम्प्लीट फॉर्मॅट करू शकेल त्याला हे एकूण त्याच्यातले 25 असे 75 क्वेश्चन्स असतात. पर क्वेश्चन आपल्याला 4 मार्क्स असतात. 25 म्हटलं इथं 30 दिसत आहेत. त्यातले जे 10 क्वेश्चन मी म्हटलं ना की ज्याला आपल्याला ऑप्शनच नाहीये, सो त्या क्वेश्चनला आपल्याला 10 पैकी कोणतेही 5 अटेम्प्ट करायचे असं सांगितलंय. सो त्या 10 पैकी कोणतेही 5 तुमच्या बरोबर आले ना तरी तुम्हाला चालतं. ह्या 20 क्वेश्चनच्या बाबतीत आपल्याला जर का आपलं आन्सर चुकलं तर मार्क मात्र वजा होणार आहे. पण हे 10 पैकी कोणतेही 5 अटेम्प्ट करायचे आहेत ना त्याच्यात आपल्याला काही टेन्शन नाही. जर का एखाद्या वेळेस तुमचं आन्सर चुकलंच काही कारणास्तव तर तुम्हाला निगेटिव्ह मध्ये तरी तुम्ही काय जात नाही. आहेत तेवढे मार्क तुमचे आधीचे जेवढे केवढे तेवढे राहतात. सो एकूण आपल्याकडे ऑप्शन म्हणजे क्वेश्चन किती झाले 25 आणि प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला मार्क आहेत 4. म्हणजे प्रत्येक विषयाला जर का आपण विचार घेतला तर 100 मार्काचे पेपर तयार होतात. असे 300 मार्काची एक्झामिनेशन होते. फी स्ट्रक्चर नॉमिनल असतं. जनरल कॅटेगरीसाठी 650 रुपीज असतं. ही परीक्षा ऑनलाईन मोडवरच होते आणि ही परीक्षा 4 वेळा कंडक्ट केली जाते. सो नॉर्मली ही परीक्षा मागच्या वर्षीपासून 4 वेळा चालू केली. त्याच्या मागच्या वर्षी 2 वेळा होत होती. आधी ऑफलाईन होत होती. आता सगळ्या कंपल्सरी ऑनलाईन होतात. जवळचं सेंटर आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातलं आता इव्हन गडिंग्लज मध्येही कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं. सो तिथेही सेंटर मिळू शकतं. कोल्हापुरात मिळू शकतं. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ही सगळी आपल्याला सेंटर्स अवेलेबल राहतात. पुढे आपण कर्नाटकात बेळगावमध्येही घेऊ शकतो सेंटर्स. आणि ह्या ऑनलाईन परीक्षेला आपल्याला जायचं असतं. 3 तासाचा वेळ असतो. हे जेईचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॅटर्न आहे. आता हा सगळा पॅटर्न ऑफकोर्स तुम्हाला शिक्षक पण सांगतील. पण पॅटर्नच्या पेक्षा बाकीचे जे मी गोष्टी सांगितल्या की कोणत्या कॉलेजला आपण अप्लाय करू शकतो, किती बोर्डला मार्क्स असले पाहिजेत आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क असतात, निगेटिव्ह कसं आहे याच्याबद्दलची तुम्हाला डिटेल कळाले असतील. फॉर्म साधारणतः डिसेंबरला पहिले निघतात आणि किंवा जानेवारीमध्ये निघतात. ते शेड्यूल आपल्याला हे सगळं थोडंसं पॅन्डेमिकमुळे पोस्टपोन झालंय. पण डिसेंबर जानेवारीमध्ये ज्यावेळी फॉर्म निघतील त्याच्यानंतर आपल्यालाही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असे 4 अटेम्प्ट कंडक्ट केले जातात. सो हे होतं अबाउट जेई मेन. आणि त्याच्यावरून काही अजून कॅम्पसेस आहेत की जिथे आपण अप्लाय करू शकतो. त्यात IISc बेंगलोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर ही टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट आहे. इव्हन IIT पेक्षाही टॉप आहे असं मी म्हणेन. वर्ल्ड रँकिंग मध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये वर्ल्ड मध्ये हिचा 1 नंबर आलेला आहे. सो परवाच्याच सर्व्हे मध्ये. सो असं इन्स्टिट्यूट आहे. तिथं जर का तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर जेई मेनच्या मार्क्सवरून तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजला जेई मेनच्या मार्क्सवरून ऍडमिशन होऊ शकतं. प्रायव्हेट कॉलेज ज्याच्यात COEP, वालचंद, VJTI, SP याचा उल्लेख नाही. सो तिथं आपल्याला कंपल्सरी CETच लागेल. पण तुम्हाला मार्क्स सारखा छान असतील तर PVG सारखं कॉलेज आहे, PICT सारखं कॉलेज आहे, पिंपरी चिंचवड सारखं कॉलेज आहे, मुलींसाठी कमिन्स सारखं कॉलेज आहे. इथं तुमचे हे मार्क धरले जाऊ शकतात. 15% सेपरेट कोटा असतो. त्याच्यानंतर कुणाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारखंच अजून एक IIIT ओळखलं जातं, त्याला इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट म्हणतात. सो इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद, बेंगलोर यासारख्या ठिकाणी जेईचे मार्क्स कन्सिडर केले जातात. कुणाला गुजरातमध्ये जायचं आहे तर धीरूभाई अंबानी नावाचं कॉलेज आहे. थापर युनिव्हर्सिटी म्हणून आपल्या पंजाबमध्ये आहे. नरमा युनिव्हर्सिटी गुजरातमध्ये आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय पेट्रोलियम युनिव्हर्सिटी आपल्याकडे आहे. या सगळ्या कॉलेजला तुमचे जेई मेनचे मार्क्स कन्सिडर केले जातात. बाकी आपल्याकडे संजय घोडावत युनिव्हर्सिटी असेल, MIT कॉलेज असेल, MIT ADT असेल, ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीसाठी आपले मार्क्स धरले जातात. सो इम्पॉर्टंट आहे का जेई तर प्रचंड जास्त इम्पॉर्टंट आहे. मला तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना एवढीच रिक्वेस्ट करायची आहे की जेई ही तुम्ही सगळेजण फोकस ठेवून अभ्यास करत असाल का? मला नाही वाटत. आणि तेवढं सगळ्यांनी ठेवलंच पाहिजे असं माझा स्वतःचाच हट्ट नाही. हा जर का एखादा खरंच कॅलिबरवाला मुलगा असेल आणि शिक्षकांच्या नजरेत तो आला असेल तर शिक्षक त्याला स्वतः सांगतील की तू जेईच्या दृष्टीनेच अभ्यास कर. पण समजा जर का शिक्षकांनी सल्ला दिला असेल आपल्याला की आपण CETच्या दृष्टीने अभ्यास करूया तर ते तुम्हाला 100% जास्त करेक्ट आहे असं मी समजेन. कारण प्रत्येकालाच IIT आणि NIT नाही मिळत मित्रांनो. तर तुम्हाला प्रत्येकाला तुमच्यातलं बेस्ट कॉलेज मिळण्यासाठीचा अभ्यास 1 वर्ष करायचा एवढं लक्षात ठेवा. पण जेवढा तुम्ही CETचा अभ्यास कराल, जेवढे तुम्हाला तुमचे शिक्षक तुमच्यावर एफर्ट्स घेणार आहेत ना, त्याच्यातनं आता पण एक ठरवू काम शकतो की आपल्याला प्रत्येकाला जेई मेन क्वालिफाय करायचे. क्वालिफाय करणं हे फार अवघड टास्क नाही. 300 पैकी 100 पेक्षा थोडे जास्त मार्क मिळाले तर तुमची जेई मेन क्वालिफाय होऊ शकते. आणि मी गॅरंटी देऊन सांगू शकतो की तुमच्या क्लासमध्ये अशा पद्धतीचं टीचिंग दिलं जाते की तुम्हाला 100च्या वरती मार्क्स नक्की मिळतील. सो तुम्हाला त्याचा मुद्दा नाहीये, टेन्शन नाहीये की तुम्हाला क्वालिफायच होणार नाही.
त्यामुळे सगळ्यांनी आता प्रत्येकानं मनाशी ठरवायचं आहे की मी मॅथमॅटिक्सचा जो विद्यार्थी आहे त्यानं जेई मेनला क्रॅक केलंच पाहिजे. तो कॅटेगरी वाईज काय असेल त्याच्यानुसार त्याला बेनिफिट मिळतीलच, पण आपल्याला जेई मेन क्रॅक करायचीच आहे हे आपल्या सगळ्यांनी ठरवायचं आहे. ऍडव्हान्स परीक्षा आपल्याला कशी असते याच्या संदर्भातला अनुभव घ्यायचाच आहे हे सगळ्यांनी प्रत्येकानं पक्क ठरवायचं आहे. आता आपण कोणाच तरी माईक चालू आहे. ओके, थँक्यू. सो आता आपण थोडीशी माहिती घेऊया ऍडव्हान्स बद्दल. मग तुम्ही सगळेजण ऑफकोर्स आता ठरल्याप्रमाणे सगळे जेई मेन तर क्रॅक करणार आहे. जेई मेन क्रॅक केल्यानंतर आपल्याला परीक्षा द्यायला लागेल ऍडव्हान्स. याचा फायदा काय होईल मी सांगतो. तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग होईल. मला माहिती आहे की सगळ्यांना आयआयटीला जायचं नाहीये किंवा मे बी तेवढा अभ्यास जमणार नाहीये, पण मी सोपं काम सांगितलं की क्वालिफाय व्हायचं. एक आपल्या देश पातळीवरची घेतली जाणारी परीक्षा जी आपल्या वयाची सगळ्यात मोठी परीक्षा आहे त्यात मी क्वालिफाय झालो होतो असं आपल्या कोणत्याही इंटरव्ह्यूला आपल्याकडे कागद चिकटला जाऊ शकतो. त्याच्यावरून कुठे तुम्हाला ऍडमिशन होणार नाहीये, पण त्याचा तुम्हाला उपयोग हा तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग करण्यासाठी होणार आहे. तो सगळ्यांना माझ्याकडनं हे टार्गेट आहे की तुम्ही ऍटलिस्ट क्वालिफाय झालाच पाहिजे. आता ऍडव्हान्स बद्दलची माहिती घेऊया. ऍडव्हान्स बद्दलचा पॅटर्न हा वेगळा असतो. ऍडव्हान्सच्या एक्झामिनेशनची स्टाईल ही थोडी डिफिकल्टी लेवल अजून जास्त अवघड असते. बट ह्याच्यातून कुठं कुठे ऍडमिशन मिळू शकतं तर सगळ्यात इंडियातली ड्रीम कॉलेजेस म्हणजे आयआयटीज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला ऍडमिशन पाहिजे असेल, IISTs इंडियन स्पेस टेक्नॉलॉजीज मध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर आपल्याला ह्या मार्क्सचा फार उपयोग होतो. समोर दिसणारं जे चित्र आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ खरगपूरचं आहे. सो अशा बेस्ट कॅम्पसमध्ये जिथं देशातले सगळ्यात चांगले इंजिनियर तयार होतात तिथं जायचं असेल तर आपल्याला जेई ऍडव्हान्सचा अभ्यास करायला लागतो. सो आपल्याकडे अशा एकूण 23 इन्स्टिट्यूट आहेत. जेई ऍडव्हान्सला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर एकतर पहिला जेई मेन द्या, ती क्वालिफाय करा. देशभरातले जे काही विद्यार्थी बसतात परीक्षेला, साधारणतः आत्ताचं अनालिसिस बघितलं तर 6 लाख असे करत एक 10-12 लाख विद्यार्थी बसले असतील या वर्षी. तुमच्या बरोबरीनं पण तेवढेच बसतील. सो या 12-13 लाख विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्याला पहिल्या 2.5 लाख विद्यार्थ्यांच्यात यायचं आहे. सो त्यासाठी किती मार्क पाडायला लागतात मी मगाशी सांगितलं. सो तेवढे मार्क आले तुम्ही इलिजिबल होतात. सेकंड थिंग, बोर्डाला 75% पाहिजेत, ही दुसरी कंडिशन आहे. मग त्याच्यानंतर तो एक्झाम पॅटर्न येईल. हा एक्झाम पॅटर्न एका कानानं ऐका, एका कानानं सोडून द्या, कारण तो थोडासा डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे बाकी गोष्टीत कन्फ्युजन व्हायला नको. एवढंच लक्षात ठेवा, PCM चेच पेपर असतात, 2 पेपर घेतले जातात. साधारणतः 300 मार्कापर्यंतचे हे पेपर डिझाईन केलेले असतात. साधारणतः का म्हटलं कारण पॅटर्न फिक्स नाहीये. याच्यात काही क्वेश्चन्स 4 ऑप्शन वाले असतील ABCD, काही क्वेश्चन्स ABCDEFG एवढे 8 ऑप्शन्स पण असतील त्यात आणि 2 आन्सर्स असतील असेही असतील. काही क्वेश्चन्स असे असतात की ज्याच्यात आपल्याला ऑप्शनच नसतो, डायरेक्टली न्यूमेरिकल व्हॅल्यू टाकायची असते. जे मगाशी आपण 10 क्वेश्चन्स बघितले त्यातले 5 अटेम्प्ट करायचे होते तसे असतात. सो याचा थोडासा स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट नाहीये. आपण आधीच्या पेपर्सला थोडंसं चेक करून तुम्हाला शिक्षक गाईड करू शकतात, पण असा हाच पॅटर्न आहे, असाच पेपर येणार असं आपण नाही सांगू शकत. हा एवढं नक्की आहे की ही परीक्षा एकदाच होते. ही 4ही जेई मेनचे अटेम्प्ट झाल्यानंतर लगेच ही परीक्षा 20 ते 25 दिवसात घेतली जाते आणि त्याच्यात 2 पेपर असतात. एवढी माहिती मात्र मी देऊ शकतो. त्याचा अभ्यास कसा करायचा ते कुणी करावं हे थोडंसं तुमचे शिक्षक जास्त चांगले सांगू शकतात. तो मार्किंग पॅटर्न मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, तो येस आहे निगेटिव्ह मार्किंग. काही क्वेश्चनला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ज्याला ऑप्शनच नसतात तिथे मात्र निगेटिव्ह मार्किंग नसतं. सो 3-3 तासाचे 2 पेपर देणे आणि जेई मेन्स क्वालिफाय असणे हा बेसिक क्रायटेरिया आहे. मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण IITच्या 23 कॅम्पसेसला आपण अप्लाय करू शकतो. ऍडिशन टू दॅट त्याच्यात आपण अधिक ऍड केलं तर IISc बेंगलोर म्हणजे मगाशी रिसर्च इन्स्टिट्यूट बोललो त्याच्यात तुम्हाला ऍडव्हान्स वरून पण जाता येतं, मेन्सच्या मार्क वरून पण जाता येतं. दोन्हीसाठी सेपरेट कोटा ठेवला. त्याच्यानंतर आयसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, याच्याबद्दल आपण अजून थोडं पुढे जास्त बोलूच. तर अशा इन्स्टिट्यूटलाही आपल्याला जाता येतं. त्याच्यानंतर IST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, IIST ला आपल्याला जाता येतं. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम एनर्जी विशाखापट्टणमला जे आहे तिथं आपल्याला जाता येतं आणि राजीव गांधी पेट्रोलियम युनिव्हर्सिटी रायबरेली. अशा सगळ्या जेई ऍडव्हान्स वरून आपल्याला जाऊ शकणाऱ्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत. सो ड्रीम कॉलेज असतं प्रत्येकाचं, त्यामुळे त्याच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे, पण प्रत्येकाला ते अचीव्ह होईल न होईल माहित नाही. तुमचा तेवढा फोकस क्लिअर असेल तर मी लिहून देतो की 365 दिवसात हे शक्य आहे. फक्त तेवढं हार्डवर्क तुम्ही केलं तर ते मिळू शकेल. बट आता आपण मेजॉरिटी क्राऊड जे सरांनी मला 100 लोक सांगितली, तर 100 लोकांचं मेन टार्गेट काय असेल तर मला समोर दिसणारं कॉलेज आता मिळवायचं.
महाराष्ट्र ही होते आहेत ते विद्यार्थी, सगळे विद्यार्थी हे कोर्सला एलिजिबल राहतात. ते पुणे जिल्ह्यात प्रायव्हेट येतात आणि त्याच्या नंतरची प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस काही असतात. ही सगळी कॉलेजेस आपल्याला ऍडमिशन मिळवायची असतील तर MST CET थ्रू पॉसिबल आहे. सो MST CET थ्रू आपल्याला ह्या कॉलेजला ऍडमिशन जायचं असेल तर ह्याचा पॅटर्न लक्षात घेणं फार इम्पॉर्टंट आहे. सो ह्या वर्षीपासून इलिजिबिलिटी ऍक्च्युली म्हणजे ह्या वर्षी म्हणजे ज्यांचं ऍडमिशन लास्ट इयर झालं तेव्हापासूनच इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा थोडासा रिड्यूस केलाय. आपल्याला 45% जर का असतील फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सला मिळून, तिकडे मग अशी ऍग्रिगेट पाहिजे होती 12वीला. आता इथं मात्र फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मिळून आपल्याला 45% असतील म्हणजे 300 पैकी 135 मार्क जर आपल्याला मिळाले तर आपण क्वालिफाईड आहोत इंजिनिअरिंग करण्यासाठी महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये. महाराष्ट्रातलं कोणतंही कॉलेज म्हणजे स्टेट लेवल. महाराष्ट्रातलं IIT बॉम्बे मोजायचं नाही, महाराष्ट्रातलं NIT नागपूर मोजायचं नाही, पण बाकीचे सगळे कॉलेजेस आहेत त्याच्यात तुम्हाला बोर्डला 135 मार्क पडले तर तुम्ही इलिजिबल आहात. याचा पॅटर्न काय आहे? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स 3 सब्जेक्ट असतील. फिजिक्स 50 क्वेश्चन, केमिस्ट्री 50 क्वेश्चन, प्रत्येकी 1 मार्काचे, म्हणजे त्यांचा दोघांचा मिळून 50+50 100 मार्काचा पेपर. आणि मॅथमॅटिक्सचेही 50 क्वेश्चन पण प्रत्येकी 2 मार्क, असं ऐकून त्याचा 100 मार्काचा, अशी 2 मार्काची परीक्षा होते. निगेटिव्ह मार्किंग नसतं. आणि ह्या परीक्षेला ही देखील ऑनलाईनच होतात, टप्प्याटप्प्यात होतात. म्हणजे आज कोणाचा तरी नंबर लागेल, उद्या कोणाचा तरी लागेल, आज सकाळी कोणाचा तरी लागेल, संध्याकाळी कोणाचा, स्लॉट्स मध्ये होतात. पेपर सगळ्यांचे वेगळे वेगळे असतात पण डिफिकल्टी लेवल सेम मेंटेन केलेली असते. त्यामुळे तो पर्सेंटाईल काढून आपल्याला रिझल्ट दिला जातो. सो ही एक पद्धतीची आपल्याला एक्झाम पॅटर्न, ऑनलाईन एक्झामिनेशन आहे आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवून देण्यासाठी ही सगळ्यात बेस्ट एक्झामिनेशन आहे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी, असं म्हणायला हरकत नाही. सो महाराष्ट्र CETच्या ज्यावेळी आपण उल्लेख करतो त्यावेळी आपल्याला, मी आता टॉप कॉलेजेस काही सांगितलेच, तर त्याच्यात एक खबरदारी अशी घ्यायची की PCM चे विद्यार्थी ह्याच्या बरोबरीने समजा काही मागं पुढे झालं आणि इंजिनिअरिंगला काही कारणास्तव ऍडमिशन मिळालं नाही, असं कधी होतच नाही की इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत नाही, पण समजा चांगलं टॉप कॉलेज मिळत नाहीये तरीही आपल्याला फार्मसी सारखे ऑप्शन मॅथ्सच्या वरून पण अवेलेबल होतात. कारण फार्मसी हा जो करिअर ऑप्शन आहे तो फार्मसी हा केमिस्ट्री ओरिएंटेड आहे. ज्यांना केमिस्ट्री आवडतं ना ते फार्मसीमध्ये खूप छान काम करू शकतात किंवा केमिकल इंजिनियर म्हणून पण छान काम करू शकतात. सो PCBच्याच लोकांना फक्त फार्मसीला जाता येतं का, तर एक मिसकन्सेप्ट आहे. सो PCMच्या लोकांनाही जाता येऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला हीच CET उपयोगाला येईल. बीटेक ऍग्री करायचं आहे, परत हीच CET फायदेशीर ठरू शकते तुम्हाला. बीटेक ऍग्री, बीटेक फूड टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर, डेअरी टेक्नॉलॉजी, असे जे काही ऍग्रिकल्चर मधले सब कोर्सेस आहेत त्याच्यासाठी आपल्याला ही CET उपयोगाला राहू शकते. त्यात BSc, बीटेक दोन्ही कोर्सेस असतात. त्याच्या एलिजिबिलिटीनुसार आपण ती एक्झामिनेशन देऊ शकतो. जे बायोचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट, इंजिनिअरिंग करता येत नाही पण फार्मसी जर तुम्हाला करता येऊ शकतं. फार्मसीमध्ये पण डिप्लोमा इन फार्मसी, बी फार्मसी म्हणजे बॅचलर्स इन फार्मसी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट म्हणतात त्याला, फार्मा डी, असे कोर्सेस आपल्याला मॅथ्स आणि बायोच्या दोन्हीच्या विद्यार्थ्यांना करता येतात. आणि मी जे ऍग्रिकल्चरचा उल्लेख केला त्यात तुम्हाला BSc चे कोर्सेस मोस्टली सगळे करता येतात. ऍग्रिकल्चर मध्ये BSc फूड टेक्नॉलॉजी आहे, BSc हॉर्टिकल्चर आहे, वगैरे वगैरे, हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला करता येऊ शकतात. सो हे अबाउट आपल्या CET बद्दल होतं. ऍग्रिकल्चरला जाण्यासाठी अजूनही काही परीक्षा आहेत, जसं की नॅशनल लेवलला ICAR नावाच्या प्लॅटफॉर्म थ्रू ऑल इंडिया ऍग्रिकल्चरल एंट्रन्स टेस्ट नावाची परीक्षा घेतली जाते. पण मला माहिती नाही आपल्यातले किती विद्यार्थी त्याच्यावर फोकस्ड आहेत. सो ज्यांना कुणाला कम्प्लीट ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंगच करायचं आहे त्यांनी त्याही परीक्षेचा वापर आपण करून ऍडमिशन घेऊ शकता. किंवा बायोलॉजीचे विद्यार्थी नीटच्या मार्कांवरून पण जाऊ शकतात आणि मॅथ्सचे विद्यार्थी ही JEEच्या मार्क्सवरून पण ऍग्रिकल्चरला जाऊ शकतात. सो बेसिकली ऍग्रिकल्चरला जायचं असेल तर JEE, नीट, CET आणि ती मेन ऑल इंडिया ऍग्रिकल्चरल टेस्ट, या सगळ्या थ्रू आपल्याला ऍडमिशन मिळू शकते. पण आपला फोकस मोस्टली इंजिनिअरिंगला असेल तर महाराष्ट्र CET सारखी इम्पॉर्टंट एक्झामिनेशन चुकवू नका. ऍडमिशन प्रोसिजरची सगळी खबरदारी, बेस्ट कॉलेज, बेस्ट ब्रांच, या सगळ्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देईन. आतापासून जर का तुम्ही उगाच ठरवून बसलात की मला कम्प्युटर सायन्सच पाहिजे, मी त्यासाठी काही करायला,
तयार आहे, काही करायला तयार आहे, त्यातला एकच पार्ट करणं मी म्हणतो की फक्त अभ्यास कर. बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला डेली अपडेट्समध्ये प्रत्येक ब्रांच डिटेल एक्सप्लेन करून सांगणे, कुठल्या कॉलेजमध्ये कुठली ब्रांच जास्त चांगली आहे आणि ती कशी का चांगली आहे हे सगळं सांगण्याचं काम आम्ही अस्मी टीम तुम्हाला तुमच्यासाठी करू. काही विद्यार्थी आपण कर्नाटका बाउंड्रीवर राहतो, त्यामुळे कर्नाटकातल्या चांगल्या कॉलेजमध्ये जायची इच्छा असणारे असू शकतात. सो अशा विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक चांगली परीक्षा आहे, ती म्हणजे कोमेडके. सो कोमेडके ही एक्झामिनेशन पूर्वी मेडिकल, इंजिनिअरिंग, डेंटल या सगळ्यासाठीच घेतली जायची. सो कॉन्सर्टियम ऑफ मेडिकल, इंजिनिअरिंग, डेंटल स्टुडंट्स ऑफ कर्नाटका म्हणून ती एक्झामिनेशनचं कोमेडके असं नाव होतं. पण आता ती जी परीक्षा आहे ती फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरच्या 2 कोर्सेससाठीच कंडक्ट केली जाते. त्याच्यात एक्झाम पॅटर्न ऑलमोस्ट सीईटी सारखा आहे. याच्या थ्रू आपण 100 पेक्षा जास्त कॉलेजेसना अप्लाय करू शकतो, जी की कॉलेजेस कर्नाटकात येतात आणि खूप चांगली आहेत. एक तर लक्षात घ्या, मला माझ्या राज्याचा अभिमान आहे, मला माझ्या इथल्या कॉलेजेसचा अभिमान आहेच. बट काही कॉलेजेस, इंजिनिअरिंगची कॉलेजेस, मेडिकलची कॉलेजेस ही आपल्यापेक्षा कर्नाटका स्टेटमध्ये चांगली आहेत आणि अफोर्डेबल आहेत. सो ज्यांना कोणाला वाटतंय की नाही मला बेळगावमध्ये पाहिजे ऍडमिशन, मला हुबळीमध्ये पाहिजे ऍडमिशन, मला बेंगलोरमध्ये, मैसूरमध्ये अशा ठिकाणी ऍडमिशन हवीत, सो ह्या विद्यार्थ्यांसाठी कोमेडके परीक्षा फार इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की शिक्षकांना वेगळं काही शिकवायला लागत नाही. सीईटीचाच अभ्यास आहे तोच इथं करायचा आहे. उलटी त्याच्यापेक्षा थोडीशी एक लेवल कमीच डिफिकल्टी असणार आहे ह्या परीक्षेला. असा पॅटर्न लक्षात घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. इलिजिबिलिटी क्रायटेरिया सेम आपल्या सीईटी सारखा आहे. 45% आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मिळून. ते सगळ्यांना डेफिनेटली मिळतील. आपल्याला जेई क्रॅक करायची आहे, त्यामुळे 75% सगळ्यांनी ऑफकोर्स टार्गेट समोर ठेवलेला असणार आहे. एक्झाम पॅटर्न मध्ये बघायला गेलं तर 60-60-60 क्वेश्चन आहे. तिकडे मात्र 50-50-50 होते. मॅथ्स असू दे, फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, प्रत्येकाला एकच मार्क आहे. सो हा जो टोटल क्वेश्चन पेपर बनेल तो थोडासा 180 मिनिटाचा, 180 मार्काचा आणि 180 मिनिटासाठीचा म्हणजे 3 तासाचा असा पेपर असतो. मी म्हटल्याप्रमाणेच आपल्याला 120 ऑलमोस्ट कॉलेजेसला ऍडमिशन मिळण्यासाठी याचा फायदा होतो. आणि सगळी भूमरेड्डी सारखं कॉलेज असेल, गोगटे कॉलेज सारखं कॉलेज असेल, केएलई सारखं कॉलेज असेल, इव्हन रमैया, आरव्ही सारखे कॉलेजेस असतील, यासारख्या चांगल्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळण्यासाठी फायदा होऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकात जाऊन शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी खूप छान गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. बाकी कोणत्याही परीक्षा देऊन आपल्याला तिथे ऍडमिशन मिळू शकत नाही. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की कोल्हापुरातच आपल्याला याचं सेंटर पण मिळतं. कुठे लांब जाऊन परीक्षा द्यावी लागत नाही. बिटसॅट, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सायन्स ऍडमिशन टेस्ट. सो मी जो मगाशी उल्लेख केला की ह्या परीक्षेबद्दल मला माहिती देखील नव्हतं मी 12वीत असताना. प्रचंड बेस्ट कॅम्पस, प्रचंड बेस्ट प्लेसमेंट. फक्त आणि फक्त थोडासा प्रॉब्लेम असा आहे की याचं फी स्ट्रक्चर. पण जो विद्यार्थी खरंच चांगला कॅलिबरचा आहे त्याला स्कॉलरशिप पण मिळते बिटसॅट कडून. तुम्ही जर का तुमचा परफॉर्मन्स फर्स्ट इयर, सेकंड इयर मेंटेन केला, थर्ड इयर चांगला परफॉर्मन्स ठेवलात, तर तुम्हाला इव्हन 80% स्कॉलरशिप देण्याचे प्रोग्राम आहेत बिटसॅटचे. जे सांगताना सांगतात की 6 लाख रुपये पर इयर फी आहे आमची, पण ऑलमोस्ट 30% तर स्कॉलरशिप सगळ्यांनाच मिळते आणि 50%, 60%, 70-80% स्कॉलरशिप पण बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळू शकते. बेसिकली याचे 3 मोठे कॅम्पसेस आहेत. जी तुम्ही युट्यूबवर वगैरे ऍडव्हर्टाईज बघाल ती दुबई कॅम्पसची आहे, यांच्याशीच असोसिएट आहे. पण याला त्या दुबई कॅम्पसला जाण्यासाठी मी जी आता एक्झामिनेशन सांगतोय त्याची काही परीक्षा देण्याची गरज नसते. आपल्याला जी मेन मोठी कॉम्पिटिशन द्यायची आहे ना ती तो याच्या पिलानी कॅम्पस म्हणजे राजस्थान मधला, हैदराबाद कॅम्पस आणि त्याच्यानंतर गोवा कॅम्पस, ह्याच्यासाठी टफ फाईट द्यायची आहे. कुठलं चांगलं आहे रे असं विचारलं तर पिलानी मेन आहे त्यांचं, म्हणून पिलानी चांगलं असं म्हणू शकतो. अदरवाईज तिन्ही इन्स्टिट्यूटमध्ये खरंच कोणतंही बेस्ट किंवा कोणतंही कमी असं म्हणण्यासारखे पॉइंट्स नाही आहेत. सो ह्याची इलिजिबिलिटी आणि थोडा एक्झाम पॅटर्न आपण बघूया. इलिजिबिलिटी मध्ये बघायला गेलं तर 75% पाहिजेत बोर्डला. त्याच्यानंतर प्रत्येक विषयात 60-60 मार्क मिळाले पाहिजेत, ऍटलिस्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये तरी असा याचा क्रायटेरिया असतो. प्रत्येक विषयात 60-60 आणि टोटल ऍग्रिगेट पीसीएम मध्ये 75 असे मार्क्स मिळाले पाहिजेत. हे जर का इलिजिबिलिटी तुमची सक्सेसफुल झाली तर तुम्हाला मग ती परीक्षाचे मार्क्स कन्सिडर वगैरे करणार आणि मग ऍडमिशन देणार. याचा आधी पॅटर्न पक्का आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स 40-40 आणि 45 क्वेश्चन्स असतात. थोडे 5 क्वेश्चन्स मॅथमॅटिक्सचे जास्त असतात. इंग्लिश पण असतं आणि लॉजिकल रिझनिंग पण असतं. याचा अभ्यास कुठलीच एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, कोणताही कोचिंग क्लास कधीच देणार नाही. त्या 25 क्वेश्चन्स ऍडिशनल. जो मुलगा जेईच्या दृष्टीने अभ्यास करतोय त्यानंच ही बिटसॅटचा विचार करावा, कारण डिफिकल्टी लेवल ही खूप चांगली हायस्ट लेवलची असते आणि परीक्षाच्या अवघड असतात का तर हो असतात. फक्त फायदा एकच
की ऍडव्हान्स झाल्यानंतर ऑलमोस्ट ही परीक्षा आपल्याला द्यायचा चान्स मिळतो. सो वेळ भरपूर मिळतो बिट्सॅट द्यायला. त्यामुळे ज्याला अभ्यास खरंच करायचा आहे त्यांना बिट्स सारखी परीक्षा द्यायला खरंच काही हरकत नाहीये. वेळ परत 3 तासाची असते. साधारणतः क्वेश्चन्स आपण बघितले तर 150 होतात आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क आणि चुकला तर 1 वजा मार्क अशा पद्धतीने मार्काची परीक्षा घेतली जाते आणि त्यात -1 असं मार्किंग सिस्टीम असतं. आपल्याला जर टेस्ट सेंटर मिळेल तर ह्या वर्षीपासून कोल्हापूर ऍड झालंय, पण माहित नाही बिट्सॅट ह्या वर्षी फक्त एकदाच होईल का नेहमीच होईल कोल्हापुरात. पण आपल्याला जवळचं सेंटर आपण पुणे कन्सिडर करून जाऊ शकतो किंवा गोवा आपल्याला हे सेंटर मिळू शकतं. सो बिट्सॅटचं 3 कॅम्पसेसमध्ये तुम्हाला ज्या काही चांगल्या ब्रांचेस पाहिजेत त्या सगळ्या अवेलेबल आहेत. ज्या काही तुम्हाला ट्रॅडिशनल ब्रांचेस पाहिजेत त्या अवेलेबल आहेत आणि पॅकेजेसची मिनिमम रेंज ही 8 to 9 लाख रुपीज असते. म्हणजे तुम्हाला जे कॉलेजमध्ये एज्युकेशन क्वालिटी तर मिळेलच, काही प्रश्नच नाही. तुम्हाला एक ब्रँड म्हणून विचार केला जाईल ही तर गोष्ट झालीच. फक्त असं असतं की एवढे पैसे खर्च करून मला रिटर्न्स काय पाहिजे. तुम्हाला इन टर्म्स ऑफ फायनान्शियल रिटर्न्स बघायचे असतील तर तुम्हाला इथं पॅकेजेस खूप मोठी मिळणार आहेत. याच्यानंतरच्या ज्या स्लाइड्स आहेत त्या थोड्याशा फास्ट घेतो. रिझन काय आहे की VIT, मणिपाल, SRM ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, MIT म्हणजे MET म्हणजे मणिपाल एंट्रन्स टेस्ट आणि त्याच्यानंतर पुढची आहे SRM. सो SRM ही एक साऊथ मधली चेन्नईची अशीच एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. आपल्या जवळचं सगळ्यात टॉपमोस्ट आहे ते बिट्सॅट आहे. त्याच्यानंतर ह्या तिन्हीचा नंबर लागतो. ह्याचे जे पॅटर्न्स आहेत ना मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो. त्याच्यात प्रत्येक वेळी नोटिफिकेशन आल्यानंतर आमच्याकडून तुम्हाला सेंड केल्या जातीलच. सो VIT ही परीक्षा कशी असते तर VIT ही परीक्षा भरपूर सगळ्यांच्या आधी कंडक्ट एकतर करतात. ह्याचे सगळे कॅम्पसेस चांगले आहेत का? प्रचंड चांगले आहेत. पण भोपाळ तो नवीन आहे. सो भोपाळ आणि अमरावतीला आपण जास्त प्रेफरन्स देत नाही. वेल्लोर आणि चेन्नई मात्र प्रचंड बेस्ट कॅम्पसेस आहेत. इथं आपण जायला काहीच हरकत नाही असे कॅम्पसेस आहेत. त्याचा एक्झाम पॅटर्न सेम CET सारखा एवढं लक्षात ठेवा. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अशा पद्धतीनं जायचं. फक्त एक बिट्सॅट मध्ये सांगायची राहून गेलेली गोष्ट ते सांगतो की बिट्सॅट मध्ये PCB चे विद्यार्थी पण जाऊ शकतात ज्यांना फार्मसीला जायचं आहे. PCM चे विद्यार्थी पण फार्मसीला अप्लाय करू शकतातच, पण ज्यांना बायोचे आहेत ते बिट्सॅट कशासाठी देतील तर समजा त्यांना एक चांगलं फार्मसीचं कॉलेज हवं असेल तर ते डेफिनेटली याचा उपयोग करून घेऊ शकतात. फार्मसी कॉलेजला बिट्समध्ये 2 कॅम्पस आहेत, तिन्हीमध्ये नाही आहे. पण पिलानी राजस्थान आणि हैदराबादला जर का जायचं असेल तर तुम्ही फार्मसीसाठी जाऊ शकता. VITचे जे कॅम्पस आहेत त्यातले वेल्लोर आणि चेन्नई आम्ही हे 2च रेकमेंड नेहमी करतो. आजचा काय अजून तेच बेस्ट आहेत. त्यांना चांगलं एज्युकेशन, चांगलं प्लेसमेंट देत आहेत. फी स्ट्रक्चर थोडं जास्ती असतं आणि CET सारखाच अभ्यास करायचा असतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी आता मणिपाल बोललो. मणिपाल हे टॉपमोस्ट कॉलेज आहे माझ्या दृष्टीनं. VIT पेक्षाही एक पाऊल वरती आहे असं म्हणायला हरकत नाही. याचाही एक्झाम पॅटर्न जो आहे तो ऑलमोस्ट JEE सारखा आहे. म्हणजे 10 क्वेश्चन्स जे आहेत फिजिक्स केमिस्ट्रीचे ते ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ABCD ऑप्शन असणार आणि त्याच्यात 5 क्वेश्चन जे असतील ते न्यूमरिक व्हॅल्यू म्हणजे डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन वगैरे काही नाही दिलं जाणार, आन्सर डायरेक्ट लिहायचं. मॅथ्सचे तसे 15 क्वेश्चन असणार आणि ऍडिशनल टू दॅट इंग्लिशचे मात्र 10 क्वेश्चन असणार. निगेटिव्ह मार्किंग आहे का तर हो आहे. +4 +1 सेम JEE सारख्या पॅटर्न असतं. फक्त त्याची एलिजिबिलिटी जी आहे ती 75च्या ऐवजी 50% करून ठेवली आहे बोर्डला. हे सेम सगळे जे डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत. SRM फक्त निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. एक्झाम पॅटर्न थोडा मागे पुढे होईल. सर अभ्यास कुठला करायचा तर MHT CET सारखा अभ्यास करायचा. MHT CET जे अभ्यास करतील, चांगला MHT CET चा अभ्यास जे करतील ते SRM, VIT, मणिपाल, बिट्स मधलं थोडंसं JEE स्टाईल असं म्हणायला हरकत नाही, पण बाकी सगळ्या एक्झामिनेशन चांगल्या पद्धतीनं क्वालिफाय करू शकतात. सो ह्या एक्झामिनेशन मध्ये जर का तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यायचा असेल तर CETचा अभ्यास दणकून चांगला करा. तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. या परीक्षेचा सांगत असताना अजून एक थोडंसं एक ऍडिशनल सांगतो. जरी डीम्ड युनिव्हर्सिटीज असल्या, प्रायव्हेट जरी असल्या तरी यांच्या टॉपर स्टुडंट्सना स्कॉलरशिप्स असतात. जसं की VIT पहिल्या 25 विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देते. 26व्या विद्यार्थ्यापासून 100व्या विद्यार्थ्यापर्यंतच्या मुलाला 75% ऑफ देते त्याच्या फी मध्ये. सो ऑलमोस्ट आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षाही कमी फी स्ट्रक्चर त्याला पडतं. SRM पण त्याच पद्धतीनं करतं पहिल्या 500 विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर मणिपाल पण त्याच पद्धतीनं करतं पहिल्या 100 विद्यार्थ्यांना. आणि त्या स्टेट टॉपर्सना जसं की बिट्स मध्ये तुम्हाला बिट्स दिली नाही तरी चालते, पण समजा तुम्ही तुमच्या HSC मध्ये तुमचं जे काय आता 12वीचं आहे त्यात जर का टॉपर आलात, तुम्हाला सगळ्यात हायेस्ट मार्क जर का मिळाले, ह्या वर्षी काय व्हायचं कारण नाही, कारण ह्या वर्षी सगळ्यांनाच मार्क चांगले मिळणार आहेत कारण परीक्षाच झाली नाही. पण ज्या विद्यार्थी आता तुमच्यासारखे जे ऍक्च्युअली बोर्डची परीक्षा देतील
त्यांना बिटसॅट न देता आपण बिटसॅट सारख्या कॅम्पसमध्ये एंट्री मिळू शकते. डायरेक्ट ऑनररी एंट्री म्हणू शकतो आपण त्याला. काय तर आपण बोर्डमध्ये HSC ला महाराष्ट्रात टॉपर आलोय म्हणून. सो असे चान्सेस काही आपल्याकडे असतात, हे आपल्याला मिळू शकतं. समजा ह्याच सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर आहेत म्हणून जायला नको वाटलं, तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये एकूण 13 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यात संजय घोडावत युनिव्हर्सिटी असेल, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी असेल, MIT ADT असेल, KJ सोमय्या असेल, VIT जे पूर्वी आपलं प्रायव्हेट कॉलेज होतं त्यांच्यापासूनच एक वेगळं झालेलं विश्वकर्मा युनिव्हर्सिटी म्हणून आहे. सो ह्या ज्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यासाठी लास्ट इयर पर्यंत काही ना काहीतरी ऍडमिशन प्रोसिजर वेगळ्या लेवलची असायची मागच्या वर्षीपर्यंत. या वर्षीपासून त्यांनी JEE-CET वर तर घ्यायचं तसं घेतीलच ऍडमिशन, पण तुम्हाला एक पॅरा CET नावाची चालू झाली आहे, पेरा CET नावाची चालू झाली आहे. प्रीमियम एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ज्या कुठल्या आहेत तर त्यांचा एक कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन ते कंडक्ट करणार आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला ते ऍडमिशन देणार आहेत. सो पॅटर्न पण त्यांनी एकदम सिम्पल ठेवलाय. फिजिक्स केमिस्ट्री 25-25, मॅथमॅटिक्स 50 क्वेश्चन्स. सो ऑलमोस्ट हे 100 क्वेश्चन्स होतात. निगेटिव्ह मार्किंग काही नसतं, +2 टू एव्हरी क्वेश्चन, अशा पद्धतीचा त्यांनी पॅटर्न ठेवलेला आहे. अगदी CET सारखी परीक्षा आहे, कारण ह्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन मिळणं हे बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेन की हा आपल्याकडचा शेवटचा ऑप्शन असला पाहिजे. तर सर इन्स्टिट्यूट खराब आहेत का? फार चांगले नाही आहेत, फार खराब नाही आहे, पण तिथं फी स्ट्रक्चर तरीही जास्त आहे. मग अशा इन्स्टिट्यूटला पण थोडं नंतर प्रेफर केलेलं चांगलं. MIT सारखी इन्स्टिट्यूट खरंच चांगली आहे का? तर आहे. पण तिथं जाताना आपल्याला जर का त्याच्यापेक्षा COEP चांगलं मिळत असेल तर आपण त्या दृष्टीनं प्रयत्न केलेला कधीही जास्त चांगला राहील. सो असा याचा एक्झामिनेशन पॅटर्न आहे. ही पॅरा CET साठी पण CETच्या दृष्टीने अभ्यास केला तर तुम्हाला भरपूर फायदेशीर राहील. याच्या व्यतिरिक्त काही परीक्षा असतात ज्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना फार गरजेच्या असतात, जसं की अमृता युनिव्हर्सिटी. जर का जायचंय तुम्हाला चेन्नई साईडला, कोइंबतूर साईडला, तर हे उपयोगाचं आहे. नरसिंहमुंजी नावाचा वेगळं युनिव्हर्सिटी आहे मुंबईमध्ये, त्यांच्यासाठीची परीक्षा होते. मी मगाशी जसं म्हटलं IIIT हैदराबाद इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे. सो तिथं जर का तुम्हाला जायचं असेल तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जर का तुम्हाला जायचं असेल तर त्यांची एक वेगळी एंट्रन्स असते, त्याच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता. सिम्बॉयसिस आहे, भारती आहे, कलिंगा आहे, वेल्टेक आहे. या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला जाण्यासाठी भरपूर चांगल्या लेवलचा प्लॅटफॉर्म त्यांच्या एंट्रन्स मधून मिळू शकतो. कोणालाही त्याच्याबद्दलचे जास्त डिटेल्स काही हवे असतील तर ते नोट डाऊन करून ठेवा आणि डायरेक्ट आपल्याशी संपर्क करा. त्यावेळी तुम्हाला याच्याबद्दलची अजून माहिती दिली जाईल. पण ह्या सगळ्या परीक्षांची खरंच गरज आहे का असं मला विचारलं तर मी सांगेन की गरज नाहीये. मी जेवढ्या एक्झाम या स्लाइड्सवर एक्सप्लेन केल्यात ना तेवढं आपल्याला भरपूर इनफ आहेत. सो त्याच्यानंतर आपल्याला आर्किटेक्चरचे कोणी स्टुडंट्स असतील तर हे इम्पॉर्टंट आहे. मला फक्त मी आता आर्किटेक्चरची सध्या स्लाइड स्किप करतो, कारण आर्किटेक्चरचे विद्यार्थी कमी असणार आहेत असं मला वाटतं. आर्किटेक्चरसाठी JEE मेन पेपर 2 पार्ट A आणि JEE मेन पेपर 2 पार्ट B जो असतो तो याच्यासाठी असतो, प्लॅनिंग साठीचा असतो. सो ह्या 2 एक्झामिनेशन होतात. एकच सेकंड. सो ह्या एक्झामिनेशन होतात आणि सगळ्यात टॉपमोस्ट एक्झामिनेशन जी इम्पॉर्टंट आहे आर्किटेक्चरसाठी ती म्हणजे नाटा, नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर. आत्ताचा ह्या वर्षीचा पॅटर्न इथं लिहिलेला आहे, तो मे बी पुढच्या वर्षी तुमच्यासाठी चेंज होईल. ज्यांना आर्किटेक्चरला जायचं कुठेतरी डोक्यात अजूनही असेल तर त्यांनी मात्र लवकरात लवकर अस्मीला कॉन्टॅक्ट करा, कारण त्यांना ड्रॉइंगच्या पासूनच्या सगळ्या गोष्टींची केअर घ्यायला लागेल. आता सध्या परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे ते स्किप केलं. आता जे रिमेनिंग 80 स्टुडंट्स आहेत त्यांनी आता भरपूर कान लावून ऐकण्याची गरज आहे, कारण आता काही मेडिकलच्या एक्झामिनेशन बद्दल आपण बोलणार आहे. सो मेडिकल म्हटल्यानंतर एक चांगली गोष्ट अशी आहे की मेडिकलला सगळ्याच विद्यार्थ्यांना एकच परीक्षा आहे. म्हणजे त्यांना ती परीक्षा दिली की त्यांचं बऱ्यापैकी सगळं काम होऊन जातं. ती म्हणजे नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. सो नीट ही जी परीक्षा आहे ती देश पातळीवर घेतली जाणारी JEE सारखीच परीक्षा आहे. JEE ही इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी, नीट ही मेडिकलच्या स्टुडंटसाठी. त्याच्या थ्रू आपण कुठं कुठं अप्लाय करू शकतो, तर MBBS ला अप्लाय करू शकतो, BDS ला करू शकतो, आयुर्वेदिक म्हणजे BAMS ला अप्लाय करू शकतो, BHMS होमिओपॅथिकला अप्लाय करू शकतो. मग त्याच्यात युनानी, BVSC म्हणजे वेटरनरी डॉक्टर, फिजिओथेरपी, नर्सिंग, पॅरामेडिकल कोर्सेस, या सगळ्या ठिकाणी एंट्री मिळवण्यासाठी ही नीटचीच परीक्षा द्यावी लागते. फिजिक्स, केमिस्ट्री, ग्रुप असणारे विद्यार्थी 99% ही परीक्षा देतात. लोकांची शंका
सर एमबीबीएसचं तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, बीडीएसचं पण तुम्ही सांगताय, डेंटल सांगताय ते बरोबर आहे, पण बाकी आम्ही असं ऐकलंय की आयुर्वेदिकला एमएसटी सीईटी बायोलॉजीची पण चालते. तर लक्षात ठेवा, असं कोणत्याही मार्क्सवरून आपल्याला आयुर्वेदिकला ऍडमिशन होत नाही. ते 2015-16च्या अगोदर व्हायचं. आता कोणत्याही पद्धतीनं ह्या मेडिकल कोर्सेसला ऍडमिशन पाहिजे असेल तर थ्रू नीटच ऍडमिशन होतं. सो ही इम्पॉर्टंट आहे परीक्षा. अगदी तुम्हाला नॅशनल लेवलचं एम्स नागपूर, एम्स दिल्ली जरी पाहिजे असेल, जिपमर पॉंडेचेरी जरी पाहिजे असेल, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेशमध्ये जरी पाहिजे असेल, किंवा महाराष्ट्रातलं केईएम्स, मुंबईचं सायन नायर, जे बीजे पुण्याचं, किंवा आपलं कोल्हापूरचं आरजीएमसी, या सगळ्या कॉलेजेसला तुम्हाला गडिंग्लजचं आयुर्वेदिक कॉलेज द्यावी लागते. इलिजिबिलिटी क्रायटेरिया सिंपल आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये मिळून 150 मार्क मिळाले पाहिजेत, 300 पैकी, म्हणजे 50% पडले पाहिजेत बोर्डला. त्याच्यानंतर नीट जी परीक्षा असते त्याच्या दरवर्षी 50% डिक्लेअर केला जातो. तो मागच्या वर्षी जो होता 50% तो ऑलमोस्ट 50% हा आकडा 147 होता ओपन मेरिटसाठी. आणि जे ओपन सोड म्हणजे ओबीसी, एससी, एसटी या कॅटेगरीतले विद्यार्थी जे होते, कोणतेही रिझर्वेशन ज्यांच्याकडे होतं असे विद्यार्थी होते, त्यांच्यासाठी 113 हा कट ऑफ होता 40% नुसार. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर बोर्डला मला 150 मार्क मिळाले पाहिजेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये मिळून, आणि नीटला मी क्वालिफाय झालो पाहिजे. आणि गॅरंटी देऊन सांगतो, एवढे मार्क्स आले की तुम्ही डॉक्टर बनता का, तर 101% डॉक्टर बनता. प्रॉब्लेम हा आहे की किती फी भरून डॉक्टर व्हायचं. कुणाला तरी गव्हर्नमेंट कॉलेजला मिळवण्यासाठी अगदी क्षुल्लक फी मध्ये ऍडमिशन मिळेल, कुणाला तरी प्रायव्हेटमध्ये थोडी जास्त फी भरून मिळेल, आणि कुणाला तरी DY पाटील, भारतीय विद्यापीठ यासारख्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रचंड जास्त फी भरून पण ऍडमिशन मिळेल. थोडी भीतीच घालायची ठरवली तर घालतोच आता मुद्दाम, कारण तुम्ही अभ्यासाला 1 वर्ष खूप चांगला जोर लावून कराल. या दृष्टीनं निगेटिव्ह ही घेऊ नका भीती. 2 लाख विद्यार्थी साधारणतः ही परीक्षेला बसतात. त्यातले मागच्या वर्षीनुसार 78,000 विद्यार्थी, 78,000 स्टुडंट्स हे क्वालिफाय झाले होते. आपल्या महाराष्ट्रात एमबीबीएसच्या जागा आहेत 5,000. सगळ्या मिळून प्रायव्हेट धरल्या, डीम्डच्या काही धरल्या तरी सगळ्या मिळून जागा होतील 10,000. तो पहिल्या 10,000 जर का आला तर मी म्हटल्याप्रमाणे कुणाला तरी 1 लाख रुपयात एज्युकेशन, कुणाला तरी 7-8 लाख रुपये पर इयर मध्ये एज्युकेशन, आणि कुणाला तरी 15, 20, 25 लाख पर इयर असं एज्युकेशन मिळेल. सो मला वाटतं की सगळ्यांना चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज एक्सपेक्टेड आहे. अशा कॉलेजमध्ये जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला भरपूर चांगला अभ्यास केला पाहिजे, आणि तुम्हाला चांगला कट ऑफ, म्हणजे तुम्हाला कट ऑफ तर मी सांगेन, पण त्याच्याबरोबर खूप चांगला परफॉर्मन्स तुमचा ठेवला पाहिजे. एक दिवस पण आपण वेस्ट घालवतोय म्हणजे कुठंतरी आपल्या मेन कॉलेज पासून आपण मागे येतोय. केवढं कॉन्सन्ट्रेशन ठेवलं पाहिजे. मी हे मगाशी डायलॉग इंजिनिअरिंगला का बोललो नाही, इंजिनिअरिंगला महाराष्ट्रात 300 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. कुठं ना कुठेतरी 101% मिळते. बोलवून घेणारे कॉलेजमधले लोक आहेत, घरी येऊन घेऊन जातील तुम्हाला की घ्या आमच्याकडे घ्या ऍडमिशन. मेडिकलला तशी सिच्युएशन नाहीये, पूर्ण फील्डच सोडावं लागतं. सो चांगला अभ्यास करा, कॉन्सन्ट्रेट होऊन अभ्यास करा, तर तुम्हाला यश चांगलं मिळू शकेल. ठीक आहे, काही कारणास्तव तुमचे प्रयत्न सक्सेसफुल तुम्ही केले आणि त्याही नंतर थोडासा प्रॉब्लेम आला तर मी आहे, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. तुम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन कसं मिळवायचं, महाराष्ट्राच्या बाहेर कसं मिळू शकतं, ही सगळी गाईडलाईन मी देईन. म्हणजे महाराष्ट्रातच फक्त ऍडमिशन होतं का असं नाही, केरळासारखं स्टेट आहे, कर्नाटकासारखं स्टेट आहे, राजस्थान, मध्य प्रदेश, इथेही कॉलेजेस आहेत. तिथे आपल्याला आपल्या अफोर्डेबल फी स्ट्रक्चर मध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो. ओपन स्टेटसाठी. पण हे जाण्यासाठी तुम्हाला नीटचा अभ्यास, फार थरो अभ्यास, फार डेप्थ मध्ये जाऊन करणं गरजेचं आहे. 720 पैकी मला सगळ्यांनी आपल्या आपल्या रूम मध्ये जिथं कुठं तुम्ही तुमचं स्टडी मटेरियल ठेवलेलं असतं ते लिहून ठेवा की मला कमीत कमी टार्गेट ठेवलं पाहिजे 600 मार्क मिळाले पाहिजेत. जर का एवढे मार्क्स मिळाले तर आपल्याला डेफिनेटली गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे 571 मार्क. सो जर का 571 मार्क पडले तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळतं, असा सीन आहे. सो सांगायचा मुद्दा हाच आहे की तेवढं फोकस्ड राहावा. 600 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला फिजिक्सला किती मिळवावं लागेल, किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला लागेल, हे सगळं कॅल्क्युलेशन रेडी करा आणि पटापट 1 वर्ष 365 दिवस सगळे टॉपिक्स आणि आपल्याजवळ किती वेळ आहे, कशा टेस्ट द्यायच्यात, 12वी बोर्डचा कसा अभ्यास करायचा आहे, सगळं रिव्हर्स मेकॅनिझम सारखं अभ्यासाला लागा. फिजिक्स केमिस्ट्रीला 45 क्वेश्चन्स असतात, म्हणजे 90 क्वेश्चन झाले, आणि बायोलॉजीमध्ये 2 पार्ट, बॉटनी झुलॉजीला 45 क्वेश्चन्स असतात, असे 90 क्वेश्चन झाले. सो प्रत्येकी 4 मार्काचा 1 क्वेश्चन असतो, असे 720 मार्काची परीक्षा घेतली जाते. एखादा आन्सर तुमचं चुकीचं झालं तर मात्र वजा 1 मार्क देखील केला जातो. अशा पद्धतीनं हे टोटल नीटचं स्ट्रक्चर असतं. सांगितल्याप्रमाणे सगळ्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, एमबीबीएस, बीडीएस सगळ्या ठिकाणी आपल्याला नीटचेच मार्क्स लागतात.
काही परीक्षा अशा आहेत की ज्या फिजिओथेरपीला स्वतःची परीक्षा घेतात, पण एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस साठी कोणतीही देश पातळीवर दुसरी परीक्षा घ्यायचा कोणालाही अधिकार नाही. एम्सला देखील अधिकार नाही. कुठासाठी घेऊ शकतात? कुणाला तरी मिलिटरी सर्व्हिसेस मध्ये नर्सिंगला जायचं, कुणाला तरी ह्याच्यात एएफएमसी सारख्या ठिकाणी, सॉरी एएफएमसी ला पण नीट थ्रूच आहे, पण तिथं नर्सिंगला आपल्याला ऍडमिशन पाहिजे मिलिटरी सर्व्हिसमध्ये, तर तुम्हाला वेगळी द्यायला लागेल. कृष्णा कराड सारखं आपलं कराडचं इन्स्टिट्यूट आहे, तिथं तुम्हाला फिजिओथेरपीला नर्सिंगला ऍडमिशन पाहिजे, त्यांची वेगळी परीक्षा द्यायला लागेल. प्रवरा लोणी सारखं कॉलेज आहे, एमजीएम औरंगाबाद आणि एमजीएम नवी मुंबई सारखे कॉलेज आहेत, तिथं त्यांच्या एंट्रन्स असतील. आणि एक लक्षात ठेवा, जो मुलगा नीटचा अभ्यास करतो ना, त्याच्यासाठी या पुढच्या सगळ्या एंट्रन्सेस अगदी निरर्थक आहे. जाता जाता तुम्ही क्वालिफाय व्हा, टॉपवर या, एवढे सोपे आहे. पण नीटचा अभ्यास इतका सोपा नाही आहे, हे मी वेगळं सांगण्याची तुम्हाला गरज नाही. ही एकमेव परीक्षा आहे, आपण मगासपासूनच्या सगळ्या परीक्षा बघत होतो त्या सगळ्या ऑनलाईन होत्या. ही एकमेव परीक्षा आहे, ही ऑफलाईन स्वरूपाची होते. एका वेळेला साधारणतः 16 लाख विद्यार्थी देशभरातून आपण डॉक्टर बनण्यासाठी प्रयत्न करत असतात. ऑफकोर्स डॉक्टर हे प्रोफेशन, मी जसं इंजिनिअरिंगचा मगाशी उल्लेख केला तसा इथं पण सांगतो, असं म्हणून डॉक्टरला चालत नाही. लक्षात घ्या की ऑपरेशनला समोर पेशंट आला आणि हा मी सिलेबस मध्ये अभ्यास केला नव्हता, मला फक्त फाडता येत होता, तर ऑपरेशन करता येत नाही, चालत नाही. ऑप्शन टाकायचा नाही. ही डॉक्टरांची तिथली जी सवय आहे ना, ती इथं नीट पासून चालू करायची आहे. एकही ऑप्शन सोडायचा नाहीये, सगळा अभ्यास करायचा आहे. म्हणजे कुठेतरी मी म्हटल्याप्रमाणे 720 पैकी 600 पर्यंत पोहोचणार आहे, आणि म्हणजे आपल्याला चांगला कॉलेज मिळू शकणार आहे. मग चांगल्या ग्रुपमध्ये राहिलात, चांगले डॉक्टर बनलात, चांगल्या कन्सेप्ट फंडामेंटल्स तुमचे चांगले 4.5-5 वर्षात तुमचे क्लिअर झाले, तर मग तुम्हाला नीट पीजी स्पेशलायझेशन, मग कोणत्या डोळ्याचा, कोणत्या हृदयाचा, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी स्पेशलायझेशन करू शकाल. तर ह्या सगळ्या ऑप्शनला जायचं असेल तर एक महत्वाची गोष्ट आहे, जसं अशी मी इंजिनिअरिंगसाठी लॉजिकल रिझनिंग सांगितलं, इथंही लॉजिकल रिझनिंग आणि क्विक आन्सर तर पाहिजेच, पण इथं स्टोरेज मेमरी ज्याची खूप चांगली आहे ना, तो जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण बायोलॉजीचा 360 मार्काचा सगळा मुद्दा हा डोक्यात स्टोअर असला पाहिजे. ज्याला म्हणतात ना, आपण काहीतरी निमॉनिक्स तयार करतो, काही ना काहीतरी आपण असं लाईन्स किंवा काहीतरी फर्स्ट लेटर घेऊन असे काहीतरी आपण शब्द तयार करतो. म्हणजे आपण रेनबोला कसं ओळखताना इंद्रधनुष्याला ताना पिही निपाजा असे कलर लक्षात ठेवायचो, किंवा इंग्लिशमध्ये जर का असेल तर आपण त्याला विबग्योर असं म्हणायचो, सगळेच कलर लक्षात राहायचे. सो असं काही ना काहीतरी तयार करत तुम्हाला ते लक्षात ठेवलं पाहिजे. पोएम्स करा, स्टोरीज करा, मित्राची नावं ठेवा, कसंही लक्षात ठेवा, पण तो 360 मार्क्सचा जास्त मेजर सब्जेक्ट आहे. पण एक लक्षात दुसरंही ठेवलं पाहिजे की बायोलॉजी सगळ्यांचा आवडता असतो आणि बायोलॉजी स्कोर होतो पण तुम्हाला किती जरी नंतर फिजिक्स लागणार नसलं इंजिनिअरिंग सारख्या विद्यार्थ्यांना जसं लागतं तसं, तरी आता तुमचं फिजिक्स चांगलं असणं फार गरजेचं आहे. कारण टर्निंग पॉईंट कोण देत असेल तुमच्या रिझल्टमध्ये ऍडमिशनला, तर ते फिजिक्स आहे. कारण बायोलॉजीला मार्क्स सगळ्यांना पडतात, केमिस्ट्रीला पण तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता, पण जो फिजिक्सला टिकतो ना, तोच ऍक्च्युअली रिझल्ट देतो. सो फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या सगळ्या सब्जेक्टमध्ये तुमचा स्ट्रॉंग होल्ड ठेवा 12वी पर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला त्रास द्यायला फिजिक्स कधी येणार नाही. एखादं पहिलं वर्ष बायोकेमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्री येईल, नंतर केमिस्ट्री पण त्रास द्यायला येणार नाही, आणि तुम्हाला आवडतं जे तुमचं बायोलॉजी आहे त्याच्यात पूर्ण वेळ काम करायची संधी मिळू शकेल. पण आता तुम्हाला एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनला सामोरं जात असताना आपल्या ह्या स्किल सेटवर काम करायचं आहे. त्राटक म्हणजे एखादं कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवण्यासाठी काय करायला लागेल इथपासून सगळा विचार करा. 5 मिनिट एखाद्या ऑब्जेक्टकडे कॉन्सन्ट्रेशन बघत राहणे. जर का ही गोष्ट टायमिंग वाढवत गेलात, बिलकुल नजर नाही हलवायची, पहिला 30 सेकंद जमेल, नंतर 1 मिनिट जमेल, असं जर का कॉन्सन्ट्रेशन वाढवत गेला, डेफिनेटली तुम्हाला अभ्यासात हे फरक जाणवेल. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असू देत, मेडिकलचे विद्यार्थी असू देत, थोडा एक्सरसाइज स्टार्टिंग पासून करणं फार गरजेचं आहे. फिजिकल फिटनेस राहिला तर तुम्हाला मेंटल तुमचा अभ्यास करण्यासाठी स्ट्रेंथ चांगली राहते. परीक्षा आल्या, टेन्शनमुळे खाणं पिणं सोडलं, टायमिंग चुकलं आणि आजारी पडण्यात जास्त वेळ जातो वाया, हे लक्षात ठेवा. तो वेळ वाचवायच्या नादात आजारी नाही पडायचा. त्यामुळे पहिल्यापासून तुमचा फिजिकल फिटनेस पण तेवढाच चांगला मेंटेन ठेवला पाहिजे, मगच आपल्याला. कारण मेडिकलच्या विद्यार्थ्यांना तर एक फिजिकल फिटनेस आपल्याला सबमिट करायला लागतो. तुम्ही मेडिकली फिट असाल ना, तरच तुम्हाला डॉक्टर बनायची संधी आहे. नाहीतर तुम्हाला काही जर का बाकी तुम्ही फार वीक असाल आणि तुम्हाला त्यांना वाटलं की नाही तुम्ही डॉक्टर बनण्यासाठी लायकच नाही, ते तुम्हाला तिथेच रिजेक्ट करतील. सो तुम्ही स्वतः स्टाउट असलं पाहिजे. जर का तुम्हालाच काहीतरी वेगवेगळे आजार असतील, तुम्हीच जर का त्यासमोर टिकणारे नसाल, फिजिकली फिट नसाल, काहीतरी दुसरेच त्रास असतील, तर तुम्हाला बाहेर पडायला लागतं. म्हणजे मी म्हटलं ना, आपल्या ज्या काही परीक्षा डिझाईन केल्यात ना, तो ऍक्च्युअली कोर्स नंतर जे काम करायचं आहे ना, त्याचा पहिल्यांदाच चेक करायला इथं लावतात. 12वीला तुला एंट्री करायच्या आधीच ठरव, या गोष्टींवर तुला एवढं डेप्थ मध्ये जाऊन काम करायचंय, सकाळ रात्र दिवस रात्र एक करायला लागेल, असं नीटचा अभ्यास आहे. तसंच तुम्हाला डॉक्टर झाल्यानंतर पण वेळ नाही, काळ नाही, अभ्यास काम करावा लागणार आहे, अशी परिस्थिती आहे.
नो डाऊट प्रोफेशन खूप छान आहे, सोसायटीमध्ये खूप रिस्पेक्ट आहे आणि तुम्हाला पैसे पण खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतील असे आहेत. पण ह्याच्यात कष्ट देखील फार जास्ती आहेत. बाकीच्या काही मी एंट्रन्स मगाशी ज्या म्हटल्या होत्या त्याच्या एंट्रन्स बद्दलच्या फक्त स्लाइड्समध्ये शॉर्टमध्ये सांगतो. इथं जे समोर आता लिहिलेत ते सगळे एम्सचे कॅम्पसेस आहेत. एम्स मध्ये अप्लाय करायचं असेल तर आपल्याला काय काय करायला लागतं ते इथे लिहिलेलं आहे. त्याच्यातल्या एंट्रन्स एक्झाम ज्या आहेत त्या नर्सिंगसाठीच्या आहेत एम्स मध्ये. त्याची एक वेगळी एंट्रन्स घेतली जाते, त्याचं इथं मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर जर का तुम्हाला पॅरामेडिकलचे काही कोर्सेस असतात जसं की ऑप्टिओमेट्री, एक्सरे टेक्निशियन, लॅबोरेटरी टेक्निशियन असे काही कोर्सेस, डायरेक्ट डॉक्टर नाही होणार तुम्ही, पण डॉक्टरला हेल्प करणारे फर्स्ट हेल्पिंग हँड जर का बनायचं असेल आणि एवढ्या टॉपमोस्ट इन्स्टिट्यूटमध्ये, तर त्यांची वेगळी परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेच्या वेळच्या वेळी तुम्हाला अस्मीकडनं अलर्ट्स मिळतील आणि त्याच्यानुसार तुम्ही ते करू शकता. मगाशी डी.वाय. पाटील MGMचा उल्लेख केला होता. त्याच्यात फिजिओथेरपी सारखा, नर्सिंग सारखा किंवा त्यांचे बाकीचे पॅरामेडिकल कोर्सेससाठी परीक्षा त्यांच्या सेपरेट घेतल्या जातात. PCBच्या CETचा जसा अभ्यास कराल ना तसा केला तर ह्या परीक्षा क्रॅक होतात. सो अशा बऱ्याचशा परीक्षा आहेत की ज्या फिजिओथेरपी, नर्सिंग, फार्मसी यासारख्या कोर्सेससाठी वेगवेगळ्या डीम्ड युनिव्हर्सिटीज घेत असतात. पण नीटच्या परीक्षे थ्रू मी जो काही उल्लेख मगाशी केला, टॉप इन्स्टिट्यूट इन इंडिया एम्स दिल्ली, त्याच्यानंतर CMC वेल्लोर, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, KEM मुंबई, त्याच्यानंतर पुणे ससून कॉलेज म्हणजे BJ मेडिकल कॉलेज आणि आपला RGMC पर्यंत आणि सगळी प्रायव्हेट, सगळी डीम्ड कॉलेजेस किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची डीम्ड प्रायव्हेट गव्हर्नमेंट या सगळ्या ठिकाणी ऍडमिशन मिळण्यासाठी तुम्हाला नीट ही परीक्षा फार जास्त इम्पॉर्टंट आहे. सो ज्यांना कोणाला फार्मसीला जायचं आहे त्यांच्यासाठीचे मगाशी मी ऑप्शन सांगितले होते. ही फार्मसीची स्लाइड आहे ती बाकीच्या काही मणिपाल सारख्या इन्स्टिट्यूटला आहे तर तिथं जाण्यासाठी, कर्नाटकातल्या काही ठिकाणी जाण्यासाठीची आहे. सो हा आपल्याला बॅकअप ऑप्शनच ठेवायचा आणि मला वाटतं की CET हा आपल्यासाठी भरपूर इनफ बॅकअप ऑप्शन आहे. सो बऱ्यापैकी मी ऑप्शन्स कव्हर करायचा माझ्याकडून प्रयत्न केलेला आहे. अजून मला एक 2 इम्पॉर्टंट ऑप्शन सांगायचे आहेत. मुद्दाम स्लाइड ऑफ करून सांगतो कारण स्लाइडवर थोडासा जास्त वेळ जाईल. ज्यांना प्युअर सायन्स मध्ये काम करायचं आहे सो त्यांच्यासाठीचा आयसर, नेस्ट यासारख्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत. आयसर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, जो मी माझी ऍडव्हान्सची स्लाइड बोलत असताना शॉर्ट मध्ये उल्लेख करून ठेवला होता. इथं 3 पद्धतीने जाता येतं. एक तर तुमच्या समोर KVPY ची एक्झामिनेशन येईल, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, त्याच्या थ्रू तुम्ही एंट्री करू शकता. दुसरी JEE ऍडव्हान्स मॅथ्सचे विद्यार्थी देतील, त्याच्या थ्रू तुम्ही येऊ शकता. किंवा त्यांची स्वतःची आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणून होते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ऍप्टिट्यूड टेस्ट. सो त्याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी 4ही सब्जेक्ट असतात, हे लक्षात ठेवा. कंपल्शन असं कुठंच नाही की बोर्डला PCMB पाहिजे, पण क्वेश्चन पेपर तरी तुम्हाला तो द्यायलाच पाहिजे. तसंच त्या पद्धतीने नेस्ट नावाची परीक्षा होते, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. सो नायसर नावाचा एक कॅम्पस आहे आणि दुसरं आपलं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्याचं टीचिंग मिळतं. होमी बाबा रिसर्च सेंटरला तो असोसिएट आहे. नेस्ट म्हणजे नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट. या दोन्ही एक्झामिनेशन या टॉपमोस्ट एक्झामिनेशन आहे. समजा एखाद्याला मॅथमॅटिक्स मध्ये चांगलं करिअर करायचं आहे तर त्याला चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट सारखी इन्स्टिट्यूट आहे, ISI इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट सारखी इन्स्टिट्यूट आहे. पण ISI चे पेपर मात्र थिअरी पेपर होतात. बाकी सगळे पेपर जे असतात ते ऑनलाईनच आणि MCQ म्हणजे जसं की आयसर बोललो असेल किंवा नेस्ट बोललो असेल किंवा चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट बोललो असेल, हे सगळ्याचे ऑनलाईन पेपर्स होतात, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे होतात. असे सगळे वेगवेगळे रिसर्च ओरिएंटेड बरेचसे प्रोग्राम्स पण आपल्याकडे आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला एखाद्याला डिझाईन कोर्समध्ये जायचं आहे, अजून एखादं लॉ सारखं काहीतरी करिअर करायचं आहे, तुम्हाला कोणत्याही करिअर ऑप्शन बद्दलची माहिती पाहायला असेल तर डेफिनेटली अस्मीशी कॉन्टॅक्ट करा. बट अजून एकदा सांगतो, तुम्ही 1 वर्ष सायन्सवर फोकस होऊन काहीतरी काम करताय असं मला वाटतंय. सो जो तुम्ही डोळ्यासमोर ऑप्शन ठेवलाय ना त्याला मुद्दामून मार्क छान करून ठेवा आणि त्याला पोहोचण्यासाठीचं टार्गेट आपल्याला सेट करायचं आहे. सो मला माझ्या मते मी जे JEEचं मगाशी टार्गेट सांगितलं ते कुणाला जमणार नाही अशातलं नाहीये. पर्सेंटाईल वाईज आपण 85 पर्सेंटाईल अबव सगळेजण असलोच पाहिजे आणि तेवढ्यासाठी 100-120 मार्क JEEला आपण पाडलेच पाहिजेत. म्हणजे 120 मार्क आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याला साधारणतः जर का आपण न्यूमरिक कुठले तुमच्या पद्धतीने कसेही तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करा, पण तुम्हाला ऑलमोस्ट 30 क्वेश्चन तरी चांगल्या पद्धतीने सोडवता आले पाहिजेत परीक्षेतले, एवढं तुम्ही करू शकताय. CETच्या बाबतीत मात्र तुम्हाला COAP, VJTI सारख्या चांगल्या ब्रांचेसमध्ये आपल्याला टॉप यायचं आहे. आपल्याला कुठली ब्रांच पाहिजे ती मिळाली पाहिजे असा स्कोर आपल्याला करायचा आहे असं समजा. आणि तशा ठिकाणी जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला 170+ मार्क्स CETला मिळवणं गरजेचं आहे 200 पैकी, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्या काही प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस येतात, जसं की मुलींसाठी कमिन्स नावाचं कॉलेज येतं, मुलांसाठी
PCCOE सारखं कॉलेज येतं, RIT KIT सारखी कॉलेजेस येतात. सो ह्यांच्यासाठी साधारणतः 160 ते 170 ही रेंज आपल्याला पाहिजे. एकदमच PICT सारखं प्रायव्हेट आहे, ऑटोनॉमस पण नाहीये, पण बेस्ट कॉलेज आहे, त्यांची रेंज ही 170 ते 180 मध्ये COEPच्या लेवलला जाऊन थांबते. हे मार्क्स कधीच डिस्क्लोज होत नाहीत. 2 वर्ष गेले, पर्सेंटाईल येतो, म्हणजे तुमचा फक्त रँक आम्हाला कळतो, पण तरीही हे आपल्याला टार्गेट समोर ठेवणं गरजेचं आहे. मी म्हणतच नाही कुठं की 190च्या पुढेच मार्क्स सगळ्यांना पाडा. फिजिबल टार्गेट दिलंय 170, हे 365 दिवस आधी ठरवून दिलेलं टार्गेट जर का आपल्याला अचीव्ह करता येईल, म्हणजे अभ्यास करूनच मिळवायचं. आणि जर का अभ्यास करून पण मिळत नसेल तर काहीतरी तुमच्यात नाही, काहीतरी दुसराच प्रॉब्लेम आहे, आणि तो सॉल्व्ह करण्यासाठी ऍडमिशनला मी डेफिनेटली हेल्प करेन. पण तुमचे जर का कष्ट कमी पडले आणि त्यामुळे तुम्हाला जर का चांगलं कॉलेज मिळत नसेल, असं शेवटी जर का स्वतःलाच म्हणून कन्व्हिन्स करून घ्यायचं नसेल, तर अभ्यासाला लागा, तुमचे शेड्यूल्स तयार करा. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट हेच आपलं टार्गेट आहे. मी परत एकदा एम्सच मिळवा, जिपमरच मिळवा असं कुठं उल्लेख करत नाही. 650 पेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजेत त्यासाठी, त्यामुळे त्याचा हट्टही धरत नाही. बट मी एवढं तरी एक्सपेक्टेशन ठेवतो की सगळे विद्यार्थी हे चांगल्या आपापल्या कृतीनुसार चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला असले पाहिजेत. पण ज्यांना आतापासूनच वाटतंय की मला MBBS लाच मिळणार आहे, त्यांनी 570 हे टार्गेट ठेवून काम करायला सुरुवात करा. 600 मार्क टार्गेट ठेवून 570 पर्यंत घसरलं तरी कुठं ना कुठेतरी काहीतरी आपल्याला ऍडमिशन मध्ये चान्सेस आहेत. बॉर्डरवर खेळायला लागून असेल तर 600 हेच टार्गेट ठेवून गेलेलं बरं. समजा एखाद्याला तेवढे मार्क्स काही कारणास्तव येणारच नसतील, तर त्यांनी ऍटलीस्ट डेंटल गव्हर्नमेंट, आयुर्वेदिक गव्हर्नमेंट याच्यासारखे ऑप्शन्स तयार ठेवले पाहिजेत. त्याच्यासाठी काही फार मार्क कमी लागत नाही, तर 530, 550 इथपर्यंत मार्क लागतात. आणि याचं डिटेल कट ऑफ बुक हे तुम्हाला सरांना आम्ही शेअर करू. प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला याचे मार्क्स पण कळतील. फक्त ते रेफरन्सला घ्या. असं नको की हा मी SC कॅटेगरीत बसतो, मी VJ कॅटेगरीत बसतो, आमच्या वेळी कट ऑफ एवढ्याला आलेला, आता मला तेवढंच टार्गेट. बिलकुल नाही. मग त्या तसं असेल तर उलटा सरांना तर मी सांगेन, सर बिलकुल तुम्ही कट ऑफ विद्यार्थ्यांना शेअर करू नका. आपण त्यांना काय टार्गेट ठेवायला सांगितलं आपण त्यांना सांगितलंय. सो 600 मार्काचं प्रत्येक नीटचा विद्यार्थी टार्गेट ठेवेल. प्रत्येक जेईचा मुलगा ज्याला जस्ट क्वालिफाय व्हायचा आहे त्याला 85 पर्सेंटाईलचं टार्गेट असेल. 120 मार्क आपल्या जेईला पडले पाहिजेत. आणि जो खरंच मुलगा टॉपर येऊन जेईलाही चांगला परफॉर्मन्स द्यायची अशी इच्छा आहे, त्याला 99 पर्सेंटाईल हीच अपेक्षा त्यांना ठेवावी. 230च्या पुढे मार्क्स त्याला पडले पाहिजेत, असं त्याचं टार्गेट असलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी MHT CET वर कॉन्सन्ट्रेट करतायत त्यांना 170+ हे टार्गेट आपण ठेवायचं आहे. समजा कोणी फार्मसी ऍग्रिकल्चर बद्दल असेल तर त्यांनीही हीच एम्स ठेवूयात, त्यांना मिळणारं गव्हर्नमेंटचं बेस्ट कॉलेज मिळू शकेल. सो मला वाटतं की माझ्याकडून जेवढा मला सायन्सच्या बेसिक इंजिनिअरिंग मेडिकल बद्दल जेवढी काही इन्फॉर्मेशन द्यायची होती तेवढी दिलेत. मुद्दामून काही मी माझ्याकडे गोष्टी ठेवलेल्या आहेत, जसं की NDA सारखं ऑप्शन, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, AFMC मधलं ऑप्शन. वेगळं त्यात काही आपल्याला AFMC मध्ये काय जाण्यासाठी वेगळं काय करायचंच नाही. नीट एक्झामिनेशन आहे, मी जसं मला सांगितलं देशभरात 30 एक परीक्षा होते. पण ज्या काही तुमच्या काही शंका असतील तर माझ्यामध्ये आपल्याकडे अजून एक 5 मिनिट आहेत. मी 2 ते 3 क्वेश्चन तरी डेफिनेटली कव्हर करू शकेन. सो कुणाला जर का काही क्वेश्चन विचारायचे असतील तर चॅटबॉक्स मध्ये विचारायला हरकत नाही, मी तेही क्वेश्चनचा आन्सर करायला ट्राय करेन. आणि मीनवाईल नंतर वेळ घेत नाही, आत्ताच सांगतो की खूप विद्यार्थी कॉपरेटिव्ह आहेत. म्हणजे इथं अजिबात कोणी कधी स्क्रीन एडिट केली नाही, अनोटोड मोड ऑन नसताना. त्यामुळे मला वाटतं की भरपूर चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी आपल्याकडे सर आहेत. कोणत्याही पद्धतीचा चुकून एखाद दुसरा अनम्यूट झाला असेल, पण बाकी सगळ्या सेमिनार खूप छान पद्धतीनं रिस्पॉन्स मिळाला. सो सगळ्या स्टुडंट आणि पॅरेंट्सचे थँक्स. सेकंड थिंग, आपल्याला ज्यांनी हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला ते आपले कोचिंग क्लासेसचे, सुपर अभिनवचे सगळे स्टाफ आणि सूरज सर ज्यांना ज्यांना भेटले होते त्यांचे स्पेशल थँक्स माझ्याकडून की त्यांनी हा मुलांसाठी प्लॅटफॉर्म, अस्मीसाठी प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला. सो शेवटी आभार प्रदर्शन वेगळं स्पेशली करण्यापेक्षा मी मुद्दामून आत्ताच सांगतो की हा तुम्ही प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला म्हणून हे आम्ही सगळी माहिती देऊ शकलो. याचा विद्यार्थ्यांना डेफिनेटली फायदा होईलच. आणि ज्या काय तुमच्या क्वेश्चन मला आता विचारायला हरकत नाही, जेणेकरून मी तुम्हाला त्याचं आन्सर देईन. नमस्कार सर. सर एक क्वेश्चन आलाय अबाउट आर्किटेक्चर. सो बरं, आर्किटेक्चर बद्दल शॉर्ट मध्ये सांगतो. नाटा, नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर. सो ही नॅशनल लेवलची परीक्षा आहे. ज्यांना आर्किटेक्ट बनायचं आहे त्यांना ही नाटा परीक्षा कंपल्सरी द्यायची आहे, लक्षात ठेवा. दुसरं, जे
जेईई मेनचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतात त्यांना कन्फ्युजन असतं की आर्किटेक्चरला जायचं असेल तर नक्की कुठली परीक्षा द्यायची. तर जेईई मेन पेपर 1 जो असतो ना तो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असतो आणि जेईई मेन पेपर 2 जो असतो ना तो आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. जो जेईई मेन पेपर 2 आहे ना त्याच्यातून आपल्याला एनआयटी मध्ये देखील आर्किटेक्चर करता येतं, काही गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट मध्येही जाता येतं, तिथं नाटाचे मार्क चालत नाही. पण आपल्याला एनआयटी आणि गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट सोडून बाकी सगळ्या महाराष्ट्रात आणि देशभरात जिथं कुठं आपण एलिजिबल होतो तिथं आपल्याला जायचं असेल तर आपल्याला नाटाचे मार्क चालतात. सो ह्या दोन्ही परीक्षेचा पॅटर्न मध्ये लक्षात घेऊया की 10वी पर्यंतचं मॅथमॅटिक्स फार गरजेचं आहे. 11वी 12वीतलं थोडंफार येतं का, येऊ शकतं, डिफाईन्ड नाहीये की तुम्हाला दिलंच पाहिजे तसं, पण त्याच्यातले क्वेश्चन विचारले पाहिजेत, पण विचारतात हा अनुभव आहे. त्यामुळं तुम्हाला पीसीएमचा पण अभ्यास पाहिजे का, तर हो पाहिजे. प्लस तुम्हाला ड्रॉइंगचाही अभ्यास पाहिजे. जेईई मेन पेपर 2 ला एक पेपर जो होतो तो तुमचा ऑफलाईन होतो, तो म्हणजे ड्रॉइंग. सो ड्रॉइंगचे 2 क्वेश्चन असतात 35 मार्क्सचे, त्याची तुम्हाला सेपरेट तयारी करावी लागते. या वर्षी कोविड असल्यामुळे नाटानं त्याच्यात पॅटर्न मधला ड्रॉइंग हा पेपर काढून टाकलाय. पण नेक्स्ट इयर कोविडचा सिच्युएशन नसेल असं मला वाटतं, त्यामुळे परत नाटा हा ड्रॉइंगचा पेपर इन्क्लूड करणार. आत्ताचा जो नाटाचा पॅटर्न आहे त्याच्यात त्याचा जो पॅटर्न आहे त्यात जी परीक्षा होते ती 200 मार्काची परीक्षा होते. त्याच्यात सगळ्या टाईपचे क्वेश्चन आहेत, म्हणजे एमसीक्यू पण विचारले जातात. त्याच्यानंतर दुसरा मागाशी जो म्हटलं न्यूमेरिकल टाईप डायरेक्ट आन्सर लिहायचा टाईप असतो तेही विचारले जातात. काही लॉजिकल रिझनिंग सारखे क्वेश्चन्स पण विचारले जातात. हे सगळे क्वेश्चन्स एकूण 5 टाईपचे क्वेश्चन्स असतात त्याच्यात. मल्टी ऑप्शन्स, सिंगल ऑप्शन, त्याच्यानंतर नो ऑप्शन सारखे क्वेश्चन्स पण, म्हणजे त्याला डायरेक्ट आन्सर न्यूमेरिकल बेस्ड अशा पद्धतीचे आपल्याला क्वेश्चन्स त्याच्यात विचारले जातात. प्रिपरेशन करत असताना कशी केली पाहिजे, ऑफकोर्स तुम्हाला हे तर सांगितलंच पाहिजे, पीसीएमचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा महत्वाचा पार्ट आहे तो तुम्हाला ड्रॉइंग टेस्ट इन्व्हॉल्व्ह केली तर त्याचाही अभ्यास केला पाहिजे. आर्किटेक्चरल ऍप्टिट्यूड नावाचा एक पार्ट असतो त्याच्यात. सो त्याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रात देशातल्या आपल्या सगळ्यातल्या आर्किटेक्चरल ज्या वास्तू आहेत ना त्याचाही अभ्यास करायला लागतो. त्याचे एमसीक्यू त्याच्यावर विचारलेले असतात. आणि एक जनरल अवेअरनेस म्हणजे करंट अफेअर्स वरचे काही क्वेश्चन्स विचारलेले असतात. इंग्लिश वरती पण व्होकॅब्युलरी किंवा सिनोनिम्स समानार्थी विरुद्धार्थी शब्द देखील त्याच्यात इन्क्लूड केलेले आहेत. सो तसा सिलेबस भरपूर वास्ट आहे. पण आधीचे क्वेश्चन्स पेपर तुम्ही जर का बघितले तर बऱ्यापैकी तुम्हाला चांगला अंदाज येऊन जाईल आणि तुम्हाला तुमचं काम सोपं होईल. आर्किटेक्चरचा जो जेईई मेन पेपर 2 पार्ट आहे त्याच्याबद्दल बोलत असताना त्यांचा पॅटर्न मात्र स्ट्रिक्ट ठरलेला आहे. त्यात मॅथ्सचे क्वेश्चन असतात, आर्किटेक्चरल ऍप्टिट्यूडचे असतात. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला असतो, निगेटिव्ह मार्किंग पण असतं. तसं नाटाला नाहीये. सो इथं जेईई मेन 2 थोडा अवघड जातो असं बऱ्याच वेळा वाटतं कारण निगेटिव्ह मार्किंग आहे. पण मार्क पडताना जेईई मेन 2 लाच चांगले पडतात. सो दोन्ही पेपर द्यावेत असं माझं सजेशन आहे. आणि फार फोकस देऊन जसे विद्यार्थी इंजिनिअरिंगला आयआयटी धरतात मनात की मला हेच करायचं आहे, तसं जर का आर्किटेक्चर तुमच्या मनात असेल तर जेईई मेन पेपर 1 द्यायचा, मग 2 त्याच्यातला ऍडव्हान्स द्यायचा आणि त्याच्यानंतर एएटी नावाची परीक्षा होते, आर्किटेक्चरल ऍप्टिट्यूड टेस्ट. सो एएटी द्यायची आणि त्याच्या थ्रू तुम्हाला आयआयटी मध्ये पण बी आर्च बॅचलर इन आर्किटेक्चर करायची संधी मिळू शकते. याचा डिटेल सिलेबस कोणता जर का पाहिजे असेल, आर्किटेक्चर ऍप्टिट्यूड टेस्टला काय लागतं, तर तुम्हाला हा सिलेबस वगैरे आम्ही सगळे द्यायचं काम करू. वेगळा सिलेबस काहीच नाही आहे, बेसिकली नाटाचाच असतो. पण त्यातनं का घेतलं जातं, पहिल्यांदा तुम्हाला जेईई मेन इंजिनिअरिंग वाल्यांची द्यायची, ऍडव्हान्स इंजिनिअरिंग वाल्यांची द्यायची आहे आणि त्याच्यानंतर स्पेशली तुम्ही इंजिनिअरचे स्टुडंट आहात की आर्किटेक्चरचे आहात हे बघण्यासाठी परत एएटी द्यायचे. असं आर्किटेक्चरचं पॅटर्न असेल. दुसरा एक क्वेश्चन आलेला आहे, एकच सेकंड, पर्सेंटाईल फॉर्म्युला. सो पर्सेंटाईल विचारलेला आहे की कसा कॅल्क्युलेट करतात. सिंपल आहे, जेवढे काही विद्यार्थी बसतात ना हे तुम्हाला एकतर कॅल्क्युलेट करायचं नसतं, ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येतो. कसं आहे, 7 दिवसात पेपर घेतले, प्रत्येक दिवशी समजा जर का एक 40-40 हजार विद्यार्थी बसले असतील तर कुठला विद्यार्थी किती हुशार होता हे माहित नाही. एखाद्याला पेपर समजा असं वाटलं की माझा पेपर सोपा आला होता, ह्याचा पेपर अवघड आला होता, तर कुणाशीच काही अनबायस अशी कोणती गोष्ट होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, गव्हर्नमेंटला पर्सेंटाईल मध्ये कन्वर्ट केले. किती विद्यार्थी होते त्यातला जो सगळ्यात टॉपर जो असतो ना त्याला 100 म्हणायचं, 99.999 असे 6 वेळा पुढचे नाव त्याला म्हणायचं, म्हणजेच तो ऑटोमॅटिकली 100% कन्वर्ट होतो. त्याच्यानंतरचा जो विद्यार्थी असतो तो 99.999998 असा करत 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 कमी करत तो आणला जातो. हा कॅल्क्युलेट कसा करतात, तर टोटल बसलेले विद्यार्थी त्या सेशनचे ते छेदामध्ये डिनॉमिनेटर मध्ये आणि वरती एकूण त्या विद्यार्थ्याच्या मागे किती विद्यार्थी आहेत
म्हणजे समजा माझा रँक आला असेल 5,000 10,000 मध्ये, तर माझ्या मागे विद्यार्थी किती आहेत, तर 5,000 आहेत. सो 5,000 डिवायडेड बाय 10,000 इंटू 100 म्हणजे माझ्यासाठी जो पर्सेंटाईल येईल तो बरोबर 50 पर्सेंटाईल आला. सो अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. मग माझ्या मागे किती विद्यार्थी आहेत, तर माझ्या मागे विद्यार्थी समजा माझा एक 5,000 न धरता 4,999 धरूया. तर 4,999 डिवायडेड बाय 10,000 इंटू 100 म्हणजे तो बरोबर 49.9999 असा येईल. अशा पद्धतीने तो कॅल्क्युलेट केला जातो. जेवढे विद्यार्थी जास्त तेवढा पर्सेंटाईल जवळ 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 येत असतो. जेवढे विद्यार्थी कमी, 2च विद्यार्थी बसलेत, एक पहिला आला त्याला 100 म्हणजे ऑटोमॅटिकली दुसऱ्याला 50 पर्सेंटाईल होतात. असाही दुसरा प्रॉब्लेम असतो. सो हे विद्यार्थी जास्त असल्यामुळेच हा पर्सेंटाईल फॉर्म्युला वापरला जातो आणि हे सगळे पर्सेंटाईल एकत्र केले जातात आणि एकच स्टेट मेरिट रँक दिला जातो. मग त्यात कोणाला तरी मॅथ्सला जास्त पर्सेंटाईल असतो, कोणाला तरी फिजिक्सला, कोणाला तरी बायोला, जे काही तुमचे सब्जेक्ट असतील त्याच्यानुसार स्टेट मेरिट लिस्ट बनवली जाते, राज्याची यादी, आणि त्याच्यात तुमचा ज्याचा रँक जास्त मोठा आहे. असं होऊ शकतं ना की सेम पर्सेंटाईल आहेत सर, 7 सेट झाले, 2-2 स्लॉट मध्ये झाले, म्हणजे एकूण 14 टॉपर आले, म्हणजे 14 लोकांना 100 पर्सेंटाईल, पण त्यात मॅथ्सला सगळ्यांनाच 100 पर्सेंटाईल आहेत. मग पहिला कसा ठरवायचा? मग त्याच्यात बोर्डचे मार्क्स बघितले जातात. बोर्डमध्ये ज्याला कुणाला टॉपर आहे तो त्यातही टाय झाला तर त्यात मॅथ्सचे, त्याच्यात फिजिक्सचे, असे करत 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 इव्हन अगदी बर्थडे पर्यंत जायला लागतं. सो अशा पद्धतीने तो काढला जातो. पर्सेंटाईल बद्दल माझ्यामध्ये शंका क्लिअर झाली असेल आणि तो तुम्हाला तयार मिळतो, त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर नॅव्हल आर्किटेक्चर जे आहे ते तुम्हाला एनडीए थ्रू विचारायचं असेल. सो नॅव्हल इंजिनिअरिंगला जर का जायचं असेल तर एनडीएची एंट्रन्स द्यावी लागेल आणि एनडीएच्या एंट्रन्स थ्रू तुम्हाला ह्याच्यात ऍडमिशन मिळू शकतं. सो त्याची एंट्रन्स जी आहे ती तुम्हाला एनडीएचा आता फॉर्म्स रिलीज, आता ह्या वर्षीचाही तुम्ही देऊ शकला असता, पण आता डेट संपलेली आहे जूनमध्ये. अदरवाईज एनडीए दिल्यानंतर नॅव्हल इंजिनिअरिंगला आपल्याला जाता येतं. त्याच्यानंतर एनडीएचा क्वेश्चन आहेच, मी आता शॉर्टमध्ये कव्हर करतो. मुलांना फक्त एनडीए देता येते, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, याच्या थ्रू आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि नॅव्हल इंजिनिअरिंग सारखे ऑप्शन्स अवेलेबल होतात. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असं कॉम्बिनेशन असेल तर एअरफोर्स सगळेच ऑप्शन निघतात. पण जर का तुमचं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असं कॉम्बिनेशन नसेल, म्हणजे तुम्ही आर्ट्स, कॉमर्स किंवा बायोलॉजी स्टुडंट असाल, तर मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त आर्मी हा एकच ऑप्शन अवेलेबल राहतो. याची पहिला एक परीक्षा होते, त्याच्यात तुम्हाला जिओग्राफी, जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स याच्यावरचे सगळे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यातून तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमचा एसएसपी इंटरव्ह्यू होतो, जो की 6 दिवसाचा ऑलमोस्ट असतो, आणि त्याच्यातून तुम्हाला सिलेक्ट केलं जातं ऍज अ कॅन्डिडेट म्हणून. 3 वर्षाचा कोर्स केला जातो. तो पुण्यामध्ये आपल्या इकडे अकॅडमी आहे, डिफेन्स अकॅडमी, आणि एक स्पेशलायझेशन इयर तुमचं जे काय आर्मी, नेव्ही और एअरफोर्स तुमचं स्पेशलायझेशन बनलं असेल त्याच्यानुसार तुम्हाला 4थं वर्ष तिथं कम्प्लीट करायचा चान्स दिला जातो. एक लास्ट क्वेश्चन कव्हर करतो आणि तुमचे जे काही क्वेश्चन आहेत त्यासाठी परत एकदा मी चॅटबॉक्स मध्ये माझे नंबर शेअर करणारच आहे. तिथं तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. आय वुड लाईक टू नो मोर अबाउट अप्लाइड फिजिक्स. अप्लाइड फिजिक्स हा सगळ्यांना कॉमन सब्जेक्ट नाही आहे. अप्लाइड फिजिक्स मध्ये जर का जायचं असेल तर बीएससी करून जाता येईल, आणि जर का इव्हन तुम्हाला रोबोटिक्स सारख्या ऑप्शनला तुम्हाला जायचं असेल तरी अप्लाइड फिजिक्स मधनं पॉसिबल आहे. आणि बीएसएमएस ड्युअल डिग्री प्रोग्राम आयएसएस सारख्या ठिकाणी करून पण तुम्ही एंट्री करू शकता. सो अप्लाइड फिजिक्स मध्ये स्कोप आहे का? प्रचंड जास्त स्कोप आहे. एरोनॉटिकल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्या ठिकाणी तुम्हाला उचलून धरलं जाईल, पण तितकं सोपं नाही आहे ते. म्हणजे आता प्रत्येकाला वाटतं की पहिल्यांदा मला डीआरडीओ मध्ये, म्हणजे सगळे आपले जे डिफेन्स इक्विपमेंट बनवणारे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथं चान्स मिळावा. डेफिनेटली अप्लाइड फिजिक्स मधून मिळेल, पण तिथं ऍडमिशन मिळणं टोटल थोडंसं अवघड आहे आणि कोर्स ड्युरेशन मोठा आहे. पहिला बीएस करा, मग एमएस करा, मग पीएचडी करा, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू द्या, आणि तेवढे कॅलिबरचे वाटलात तर मध्ये सिलेक्ट व्हा. सो हे सगळे थोडेसे प्रश्न विचारून घेऊन आपल्याला केलेलं बरं राहील. परत एकदा माझ्या मते लिंक शेअर केलेले आहेत. इंस्टाग्राम, युट्यूब, आमच्या ह्या ज्या लिंक आहेत त्या भरपूर ऍक्टिव्ह आहेत. इंस्टाग्राम आणि युट्यूबवर जर का तुम्ही बघायला गेलात तर आम्ही सगळ्या अपडेट्स देत असतो. इव्हन मी छोटे छोटे व्हिडिओ 4-5 मिनिटाचे बनवायचा प्रयत्न करतो की ज्याच्यातून तुम्हाला ह्या सगळ्या जे तुम्ही आता क्वेश्चन विचारताय, करिअर ऑप्शन्स डिरेक्टली एखादा किंवा एंट्रन्स बद्दलची माहिती, ही सगळी देण्यासाठी मी प्रयत्न नक्की करत असतो. थोडंसं आपल्याला वेळेची बंधनं आता आहेत, पण मला जेवढं शक्य होतं तेवढं मी फास्ट कव्हर करायचा प्रयत्न केलाय. थँक्स, तुम्ही सगळ्यांनी पेशंटली ऐकलं. होपफुली तुम्हाला सेमिनार आवडला असेल. परत एकदा आपल्या इन्स्टिट्यूटला थँक्स सांगतो आणि माझ्याकडून मी माझं बोलणं थांबवतो. प्रत्येक मुलांना अशी रिक्वेस्ट की आमचं जे इंस्टाग्राम चॅनल आहे ते भरपूर ऍक्टिव्ह आहे, त्याला तुम्ही फॉलो केला तर सगळे अपडेट्स टाइमली मिळतील. सो आठवणीनं तो मेसेज कॉपी करून ठेवा आणि नंतर त्याला फॉलो करा.
युट्यूबवर मी सांगितल्याप्रमाणे मी व्हिडिओ अपडेट बरेचसे चांगले चांगले करत असतो. सो तिथं तुम्हाला ह्याच सगळ्या गोष्टी मिळतील. सो युट्यूबलाही तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच सर. कारण सर आपण अगदी छान गाईडलाईन आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हालाही काही गोष्टी नवीन माहीत झाल्या आणि इतक्या कमी वेळेत तुम्ही इतकं छान सांगितलंय की मला अगदी अनएक्सपेक्टेड होतं की इतकं तुम्ही फास्ट स्पीड घेत असताना सुद्धा अगदी स्टेप वाईज अगदी तुम्ही छानच गाईडलाईन केले आणि नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना याचं बेनिफिट मिळेल. तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्सही फार चांगला वाढवलाय आणि नुसता कट ऑफ न सांगता तुम्ही काही मध्ये काही कोर्स होता ते कोर्स सुद्धा आम्हाला अगदी छान वाटले की जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल नीटच्या विद्यार्थ्यांसाठी की फिजिक्सवर तुमचं एमबीबीएसचा ऍडमिशन अवलंबून आहे हे आम्ही सांगतो विद्यार्थ्यांना, पण तुम्ही त्याच्यावर आता फोकस जास्त केला. असं इतकं छान सगळं अगदी तुम्ही तुमच्या यानं ते कव्हर केला. जेवढा वेळ आपल्याला दिला होता तेवढ्याच वेळेत ते सगळं अगदी सुंदरपणे कव्हर केला. त्याबद्दल सुपर अभिनव सायन्स अकॅडमी कडून मी तुमचे आभार मानतो. परत सगळे पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं जॉईन झालेत त्याबद्दल त्या सर्वांचेही पुन्हा एकदा मी आभार मानतो. मी सूरज सरांना विनंती करेन की त्यांनी टर्मिनेट केली तरी काय अडचण नाही आहे. थँक्यू ऑल. थँक्यू सर. Thank you.